अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्र नमस्कार। आज 1 डिसेंबर 2023च्या सांघिक प्रार्थनेला आपण जमलेलो आहोत। ही सांघिक प्रार्थना परमपूज्य नानांनी लिहिली, स्वामी बेटा नानांनी लिहिली, स्वामींवर प्रेम करणाऱ्या नानांनी लिहिली। आणि म्हणून जे शब्द आहेत त्या शब्दांमध्ये प्रचंड ऊर्जालहरी आहेत, प्रसन्नतेच्या, पवित्रतेच्या। भक्ती आहे, प्रेम आहे, त्याचबरोबर आपले असलेले षड्रिपू पराभूत करण्याचं सामर्थ्य आहे। आपल्या जीवनात असलेल्या अंधकाराचं नाहीसं करण्याचंही सामर्थ्य त्यामध्ये आहे। म्हणजेच या प्रार्थनेच्या उपासनेनी आपल्यातील अवगुण नाहीसे होतात आणि त्याचबरोबर सद्गुण वाढवृद्धिगत होत राहतात। एवढं सामर्थ्य या प्रार्थनेच्या शब्दांमध्ये आहे। जेव्हा सद्गुण संवर्धन होतात त्यावेळेलाच आपोआपच आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडू लागतात। म्हणजे सत्कर्म सत्कार्य आणि आपलं हृदयही स्वच्छ होतं आणि नकळतच आपल्याकडून चांगलं कर्म घडायला लागल्यानंतर आपली कर्मशुद्धी होत राहते आणि त्याचबरोबर आपल्या पुण्याचा साठा वाढत जातो। एवढं मोठं सामर्थ्य या प्रार्थनेमध्ये आहे। प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी नातं जोडणं, कनेक्शन। पण कनेक्शन होण्यासाठी ज्याप्रमाणे मोबाईलचं कनेक्शन हवं आहे तुम्हाला, तर तुम्हाला तो चार्ज करायला लागतो आणि त्याचबरोबर त्याचा पॅक पण भरायला लागतो, तरच तुम्ही कनेक्ट होतात। तसंच हे परमेश्वराची, स्वामींशी कनेक्ट व्हायचं असेल तर जी उपासना दिली आहे ती उपासना सातत्याने करणं, आपले सद्गुण वाढवत नेणं, त्याच्याकडे लक्ष ठेवणं। माझ्याकडून कोणाला त्रास होत नाही ही भावनाही मनामध्ये जोपासणं। श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं आहे की कृपा कोणावर होऊ शकते की ज्याच्या हृदयामध्ये दुसऱ्याविषयी अत्यंतिक प्रेम आहे आणि कुठेही असूया नाही। आज दिवसेंदिवस प्रत्येकाला वाटतं त्याला हे मिळालं म्हणजे मला मिळालं पाहिजे। पूर्वी लोक सुखी होती, कमी पैसे मिळून पण सुखी होती, कारण असूया नव्हती। आता दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे आणि दुसऱ्याला मिळाले त्याच्यातल्या आनंदापेक्षा ते मला कसं मिळेल असे विचारच जास्त लोकांच्या मनात येत राहतात। पण हा बदल व्हायला पाहिजे आणि म्हणूनच या सांघिक प्रार्थना, या उपासना परमेश्वराशी नातं जोडायचं आहे। परमेश्वर सदैव आपल्या बरोबर आहे ही भावना ठेवा, कारण परमेश्वराला काय हवंय, सुखी व्हावे सारे जन। हे जे विश्व आहे हे विश्व मांगल्याने भरावं आणि सर्वजन सुखी असावेत, आनंदी असावेत, प्रसन्न असावेत, कुठेही कोणालाही दुःख नको अशी परमेश्वराची इच्छा आहे। म्हणून पसायदानात ज्ञानेश्वरांनी काय म्हटलेलं आहे, वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मानियाळी, अविरत भूवंडळी भेट तुविता। चांगली माणसं मिळू दे म्हणजे माणसं चांगली होतील आणि चांगली झालेली व्यक्ती आयुष्यामध्ये सुखी होऊ शकते। सत्य आहे। खूप अनुभव घेतले, मी स्वतः घेतले, ते नंतर सांगेन। संतांच्या चरित्रात आपण काय बघतो, परमेश्वर तुमची सगळीच काळजी घेत असतो, फक्त तुमचा परमेश्वरावर तेवढा नितांत भाव असला पाहिजे की तो माझी काळजी घेतोय। बालकासारखं आपलं मन झालं पाहिजे। बालकाला जसं वाटतं की आई सगळं बघणार आहे, तो काही विचार करत नाही की आई मला नक्की नीट बरोबर घेऊन घेईल का। कडेवरचं बालक विचार करतं का की आई नीट क्रॉसिंग करेल का। त्याला पूर्ण खात्री येते की मी आईच्या कुशीत आहे, आई मला नीट सांभाळून देईल। असाच भाव तुमच्या हृदयामध्ये असला पाहिजे। संतांच्या हृदयात तो भाव होता म्हणून संतांना अनेक अनुभव मिळत गेले। नरसिंह मेहताची कथा आहे। 8च वर्षाचा नरसिंह मेहता होता। देवाचं वेळ लहानपणापासून होतं।
देव वगैरे काय कळत नव्हतं, पण एक शक्ती आहे आणि कोणीतरी मला सांभाळतोय हा भाव त्या बालपणामध्ये होता. शोध चाललेला होता त्याचा. आणि एक दिवस भावाबरोबर फिरता फिरता बरेच मैल तो चालत राहिला. मग भूक लागली. त्यावेळेला काय अशी सगळीकडे हॉटेल्स नसायची. भूक लागली तर पटकन सगळी सोय असं नाही. आता जवळपास कुठे काही खायला मिळेल का असं ते दोघं जण विचार करतायत. तेवढ्यात त्यांना पुढे एक झोपडी दिसली. झोपडीच्या बाहेर एक गुराखी उभा होता. अर्थात नरसिंह मेहतांनी विचारलं, इथे आम्हाला काही खायला मिळेल का? लागलीच त्या गुराख्याने पातेल्यामध्ये जो भात होता तो खायला दिला. 2 ताटं वाढली, छोट्या छोट्या ताटल्या ठेवल्या. नरसिंह मेहतांनी आनंदाने खाल्लं, पण त्याच्या भावाने ते खाल्लं नाही. त्याला वाटलं इथे काहीतरी झोपडीत हा गुरखा देतोय, ते काय जेवण जेवायचं. दोघंही नंतर बाहेर पडले. पुढे गेल्यावर लक्षात आलं, नरसिंह मेहताच्या भावाच्या लक्षात आलं की आपण बरोबर एक पाण्याचं भांडं ठेवलं होतं. ते भांडं आपण त्या झोपडीत विसरून आलोय. आणि म्हणून दोघंही जण मागे फिरले. मागे चालत आले आणि बघतात तर कुठे झोपडी दिसत नाही. ते पातेलं नाही भाताचं यांच्या ताटल्याने, फक्त यांचं जे भांड होतं ते भांड त्या ठिकाणी होतं. नरसिंह मेहताला भूक लागली. श्रीकृष्ण गुराख्याच्या वेशात तेथे आला आणि त्याला जे हवं होतं ते मिळालं. रामदासांच्या कथेत काय आहे? रामाचा जन्मोत्सव होता. शिवाजीकडून धान्य यायचं दरवर्षी आणि त्या वर्षी उत्सव 2-3 दिवसावर येऊन पोचला आणि धान्य आलं नाही. शिष्यांमध्ये चर्चा सुरू झाली की आता रामदास स्वामींना कसं सांगायचं की धान्य आलं नाहीये म्हणून. शेवटी एका शिष्याने धीर करून रामदास स्वामींना सांगितलं की उत्सव आता 2 दिवसावर आलाय, पण शिवाजी महाराजांकडून जे धान्य येतं ते आलं नाही. आता येणाऱ्या सगळ्या भक्तांची भोजनाची सोय आपण कशी करू शकणार? रामदास स्वामी तात्काळ कल्याण स्वामीला म्हणाले की चल. डोंगरावर गेले, गुहेत बसले आणि एका मागोमाग रामदास स्वामींना सांगितलं मी सांगतोय ते सगळं लिहून घे. आणि एका मागोमाग 108 मनाचे श्लोक कल्याण स्वामींनी लिहिले. रामदास स्वामी सांगतायत आणि कल्याण स्वामींनी ती लिहिली. रामदास स्वामींनी सांगितलं की याच्या प्रती काढ. पूर्वी काही झेरॉक्स मशीन नव्हती, हाताने प्रती काढल्या सगळ्या शिष्यांनी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व शिष्य ती प्रत घेऊन दारोदार त्यातले श्लोक म्हणून धान्य गोळा केलं आणि उत्सव पार पडला. परमेश्वराचं साह्य, श्रीरामाचं साह्य अशा पद्धतीने झालं की जे काय मनाचे श्लोक होते ते म्हटल्यानंतर प्रत्येक घरातल्या ज्या महिला होत्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम भाव, भक्तिभाव निर्माण झाला आणि भरपूर धान्य त्या जोडीमध्ये घातलं गेलं. तुकारामाला तर शिवाजी महाराजांनी धान्य पाठवलं, एवढा नजराणा पाठवला. खरा तर एवढं दुःख दैन्य तरी तुकाराम महाराजांनी तो नजराणा आणि ते धान्य परत पाठवले. लक्षात घ्या, काही नसताना मोह झाला नाही आणि आम्हाला आमच्याकडे सगळं असून आम्हाला मोह होतो, ही गंमत आहे. परमेश्वर आपली काळजी करतो हा विचार आम्ही करतच नाही. परमेश्वराने मला प्रश्न आहे तो कसा सोडवा हा एकच विचार आमच्या मनामध्ये असतो. आम्ही कुठे सेल लागला की आम्ही धावलो. अरे महाराज सगळं देतात. माझ्या जीवनातला अनुभव आहे. सांगणं म्हणजे मी माझा मोठेपणा सांगते असं कोणाला वाटू शकेल, पण सांगताना माझा हेतू असा आहे की महाराजांची कृपा म्हणजे महाराज आपल्यासाठी काय करू शकतात. आपल्या स्वामी जयंतीचा उत्सव होता. सगळ्या कार्यकर्त्या महिलांसाठी साड्या घ्यायच्या होत्या युनिफॉर्मच्या. त्यावेळेला माझं वय तसं कमी होतं, त्यामुळे छान फिरू शकायची मी सगळीकडे. 3-4 कार्यकर्त्या महिला घेऊन आम्ही दुकानात गेलो. सगळ्यांची खरेदी झाली, सगळं झालं. जो तिथला सेल्समन होता तो लागलीच तो मालकच होता दुकानाचा. छोटंसं दुकान होतं पण खूप सामान होतं, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या होत्या. तो म्हणाला की वरती जा, वरती कांजीवरमच्या साड्या आहेत. या सगळ्या भगिनी लागलीच म्हणाल्या की चला चला ताई वर जाऊया, आपण बघूया सगळं. म्हटलं नाही, माझी सगळी खरेदी झालेली आहे. डिसेंबर महिना होता. एप्रिलमध्ये स्वामी जयंतीचा उत्सव होता, पण मी डिसेंबरमध्येच माझी सगळी जयंतीची तयारी करून ठेवली होती, कारण शेवटच्या क्षणाला खूप धावपळ व्हायची.
सगळ्या वेळेला नाही ना, आपण नुसतं बघायला तर चला. म्हटलं नाही, मला घ्यायचीच नाहीये तर मी बघायला पण येत नाही. तुम्ही जा आणि तुम्ही ती बघा. तुम्हाला काय घ्यायची ती घ्या. मी स्वस्त खाली बसले. माझ्या मनात विचार चालू की स्वामी जयंतीच्या उत्सवाची तयारी काय काय करायची. या बाईला खाली आली एक साडी घेऊन हातामध्ये आणि म्हणाले, अहो ताई किती सुंदर साडी आहे, किती सुंदर साडी आहे, तुम्ही ही घ्याच, काही झालं तरी घ्याच. मी म्हटलं की नाही, मला घ्यायचीच नाही आहेत. त्याच्या आधी अशी घटना घडली होती की मला माझ्या मुलाने फोन करून विचारलं होतं की तू कधी पुण्याला येते, तुझी खरेदी करूया. कारण स्वामी जयंतीचा उत्सव महत्त्वाचा उत्सव. मी म्हटलं ताई रे, मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे, कारण दरवर्षी माझी नंतर खूप धावपळ होते. त्यावेळेला तो असं म्हणाला की आई, एवढी डिसेंबरमध्ये खरेदी करून ठेवलेली साडी तू काय एप्रिलमध्ये नेसणार का? नाही नाही, असं नाही, तू नवीन घ्यायला पाहिजे. हे त्याचे भाव, ते त्याचं प्रेम. मी म्हटलं नाही रे, नाही, आता काय वेळ नाही, मी काय मोहात पडणार नाही. माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला एकदा असाच की तू साडी घेतली आहेस का, तयारी केली आहेस का? ते मी म्हटलं हो, सगळं झालंय वगैरे. तिला पण असंच सांगितलं की मी आधीच घेऊन ठेवली आहे. ती पण म्हणाली नाही नाही नाही, असं नाही करायचं, तू नवीनच असली पाहिजे, चांगली, तर परत खरेदी कर. दोघांनाही मी नाही सांगितलेलं. आता ह्या बायका परत मला आग्रह करतायत, मी नाही सांगते. तर लागलीच तो दुकानदार म्हणाला की मी 1000 रुपये कमी करतो. मग या महिला लागलीच म्हणाल्या, हो ताई, तो एवढे कमी करतोय, तुम्ही घ्याच, तुम्ही घ्याच. आता शेवटी सगळ्या गोष्टींची बंधनं पाळायला लागतात. या महिला आग्रह करतायत, तो दुकानदार कमी पैसे करतोय, म्हणजे त्याचा पण आग्रह आहे की मी घ्यावी, आणि मी नाही म्हणणं योग्य नाही, म्हणून मी म्हटलं ओके. आणि साडी देताना त्यांनी ती 6500च्या साडीचं बिल 3500 रुपये लावलं. ही सत्य घटना आहे. काही महिला इथे हजर आहेत त्या कार्यक्रमात माझ्यावर होते. आता परमेश स्वामींनी काय केली योजना, त्याला सांगावंसं वाटलं घे, त्याला ह्यांना वाटलं मी घ्यावं, स्वामींची इच्छा. महाराज आपल्यासाठी काहीही करू शकतात. फक्त मी जे काय सांगते ते महत्त्वाचं लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये सदैव स्वामी कार्यासाठी आपण काय करू शकतो. आता आपण सर्वजण स्वामी समर्थ परिवारात आहोत, तर या कार्याच्या दृष्टिकोनातून मी आज दिवसभरात काय केलं हा विचार तुम्ही फक्त मनामध्ये आणायचा प्रयत्न करा. तुम्हाला चहूबाजूने वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळत जाईल. हे मोठे स्वामींनी घडवलेलं मिराकल आहे. फक्त संतांच्या चरित्रात घडतात असंच नाही, तर सर्वसामान्य माणसांच्या पाठीमागे देखील परमेश्वर अष्टवढ्याच प्रेमाने उभा राहतोय, लक्षात घ्या. स्वामी भवनात तर आपण अनेक अनुभव बघतो की लोक जास्त आली आहेत, असलेलं जेवण कमी आहे किंवा कमी पदार्थ बनवले आहेत. अशा वेळेला अचानक कुणीतरी भरपूर प्रसाद घेऊन येतो. हा अनुभव तर मठात आपण सातत्याने घेत असतो. म्हणजेच काय, तर परमेश्वर सतत दक्ष असतो आपल्याला मदत करण्यासाठी. नानांच्या आनंद यात्रा आणि जगन्नाथपुरीच्या पुस्तकामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की जिथे ना कुठेही जेवणाची सोय होणार नाही, अशा ठिकाणी अचानक अपरिचित व्यक्ती येऊन नानांसाठी जेवण घेऊन आले आहे. पतोपतीचे अनुभव तिथे आपल्याला दिसतात. असा हा परमेश्वर आपली काळजी घेत असतो. नरसिंहमेधाच्या चरित्रात दुसरी एक कथा आहे, त्याच्या मुलीचं लग्न असतं. हा अखंडपणे आपल्या कृष्णाच्या तल्लीनात लग्न आहे, तर आपलं काय जबाबदारी, पैशाची सोय, मांडव घालणं, लोकांचं जेवण खाण करणं, कशाचा विचार मनात नाही. कृष्ण सख्या आहे आणि तो सगळं बघेल, हीच त्याची भूमिका होती. लग्न 3 दिवसावर येऊन ठेपलं आणि अचानक कोणीतरी आलं, मांडव घालून गेले. शिधा आला, बनवणारी माणसं आली आणि जेवण झालं. लग्न व्यवस्थित पार पडलं. स्वामी मनात आपण अनुभव घेतला आहे की असंच अचानक कार्पेट कोणीतरी आणून दिलं. कोण व्यक्ती माहिती पण नाही. ते जाड कार्पेट जर स्वामी मनात आपण घातलेलं आहे, ते एका व्यक्तीने पाठवलं कंपनीची माणसं आणि सांगितलं, त्यांच्या मार्फत सांगितलं की इथे जेवढं कार्पेट हवंय तेवढं घालून घ्या. व्यक्तीचा शोध घेतला, पण कंपनी नाव सांगायला तयार नाही, कारण त्या व्यक्तीने सांगितलं की माझं नाव सांगू नका. आणि अशा प्रकारे ते कार्पेट आलं. आहे ना मोठा अनुभव. जे हवं आहे, ज्याची आवश्यकता, कशासाठी आलं कार्पेट, 2 गोष्टी आहेत. लक्षात ठेवा की परमेश्वर आपल्या मनातले प्रत्येक विचार महाराजांपर्यंत पोचतो. कार्पेटची गोष्ट घडण्याच्या आधी साधारणपणे 2 का 3 आठवडे मी स्वामी मनात रात्री राहिले होते.
रात्रीची त्यांची आवराआवरी चालली होती सेवकांची. आता कमीत कमी अर्धा हॉल तर स्वामी होण्याचा झाडायला पाहिजे रात्री, कारण एवढी लोक येऊन गेलेली, पायाची धूळ आली आहे सगळी. नाना स्वामींचा गाभारा, नानांची खोली, पंचकाची खोली आणि अर्धा हॉल, एवढं सगळं साफसफाई करायला सेवकांना, स्वामींचा कट्टा हे सगळं साफ करायला सेवकांना जवळजवळ 1.5 तास लागला. आणि 1.5 तास मी हे सगळं तिथे बसून बघते. एकीकडे माझं चिंतन मनन, पुढे उद्याचा उत्सव आहे, त्याची काय तयारी झाली आहे, काय करायला हवी आहे, कसं. माझ्या मनात मला खूप वाईट वाटलं त्यावेळेला की या सेवकांना किती कष्ट पडत आहेत आणि ह्याच्यासाठी मी काय करू शकते, हा माझ्या मनात विचारायला, मी तर काहीच करू शकत नाही असा दुसरा विचार मनात आला. आणि नंतर कार्पेट आली. संवेदना महाराजांपर्यंत जाऊन पोचली, हे लक्षात घ्या तुम्ही. दुसऱ्याच्यासाठी आपल्या मनामध्ये असा विचार येणं की या व्यक्तीला त्रास होत आहे, तर त्या व्यक्तीला मी कशा प्रकारे या त्रासातून बाहेर काढू शकते, ही भावना महाराजांपर्यंत जाऊन पोचली. आणि महाराजांच्या मार्फत कार्पेटची सोय झाली. कार्पेट घातली गेली, सगळीकडेच घातली गेल्यामुळे झाडण्याचं काम सोपं झालं. ते मशीननी पण ते काम होतं आणि वरवर केर काढायला लागतो. तेवढी योजना परमेश्वर आपल्यासाठी करत असतो, हे लक्षात घ्या. फक्त प्रल्हादासाठी परमेश्वराने तर नरसिंहाचा अवतार घेतला, त्याला वाचवण्यासाठी. देव आपल्यासाठी काय काय करतो, तो सतत आपल्याकडे बघतो आहे. विश्व सुखी असावं ही त्याची धारणा आहे. फक्त आम्ही कमी पडतो आणि आम्ही म्हणतो आमचा प्रश्न सुटला नाही. कमी आम्ही पडतो. जेव्हा तुम्ही उपासनेला सुरुवात करता त्यावेळेला जर तुम्हाला लागलीच प्रश्न सुटला नाही, तर तुम्ही समजा की ही कर्मशुद्धी होते. तुमची उपासना आहे ती कर्मशुद्धीमध्ये खर्च होते आणि म्हणून तुम्हाला पटकन उपासनेचं फळ मिळत नाहीये. पण दोष आम्ही दुसऱ्याला देतो. मग काही लोक दुसरे गुरु बदलतात, एका गुरुकडून दुसऱ्या तिसऱ्या 10 गुरुमध्ये फिरत राहतात. त्याच्यातच सगळं संपतं. कुठलीच उपासना धड होत नाही. महाराज कर्मशुद्धी करून घेतात, लक्षात घ्या. स्वामी चरित्रात एक आहे, भट नावाचे दोघं नवरा बायको होते, अक्कलकोटमध्येच राहायचे. रोज स्वामींच्या मठात संध्याकाळी स्वामींच्या दर्शनाला जायचे. एक दिवस सकाळी स्वामी समर्थ या भट आहेत गृहस्थांच्या घरी गेले. महाराजांना माहिती होतं की ते स्नान करायला गेले आहेत नदीवर. महाराज इकडे आले आणि भटांच्या पत्नीला खूप आनंद झाला की महाराज आपल्या घरी आहे. कल्पना करा की महाराज आपल्या घरात आल्यावर आपल्याला काय वाटेल. तिने आनंदाने स्वागत केलं आणि स्वामींना काय देऊ असं करून तिची धावपळ चालली. तर महाराज म्हणाले की शिळी भाकरी आहे, त्या शिळ्या भाकरीचा कुस्कर आम्हाला दूध घालून दे. ती म्हणाली महाराज मी दुसरं बनवते. हो, मी तुम्हाला शिळं कसं देणार. महाराज म्हणाले दुसरं काही बनवत असलीस तर मी चाललो. आणि महाराजांचे शब्द चाललो म्हणजे महाराज जाणारच, पाण्याचं कोणाचं ऐकणार नाही. म्हणून तिने घाईघाईनी ती भाकरीचा जो होता त्याचा कुस्करा केला, दूध घातलं आणि महाराजांना दिलं. महाराजांनी ते खाल्लं आणि महाराज गेले. थोड्या वेळी श्री भट आले घरी. बायकोनी आनंदाने सांगितलं की हो आपल्या घरी महाराज येऊन गेले. आणि पुढे असं सांगितलं की महाराज थांबायलाच तयार नाही, म्हणून मग त्यांनी आग्रह केला, म्हणून मी शिळ्या भाकरीचा कुस्करा महाराजांना दिला. भटांना खूप राग आला. कोणालाही राग येईल की महाराजांना शिळं खायला घातलं. इतका राग आला की त्यांनी शेवटी बायकोचा हात जोरात पिळला आणि तो प्रचंड सुजला. त्या संध्याकाळी ती पत्नी काय त्यांच्याबरोबर मठात जाऊ शकली नाही. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी महाराजांनी विचारलं पत्नी का नाही येते बरोबर. आणि महाराज फक्त हसले, म्हणाले जा तिला घेऊन ये. भट आपल्या पतीला घेऊन मठात गेले. महाराजांनी तिचा हात बघितला, हातावर फक्त फुंकर मारली आणि तिचा हात पूर्णपणे मरा झाला. आता महाराजांनी ही घटना का घडवली हे लक्षात घ्यायचं. हा काय चमत्कार म्हणून बघू नका, नुसता काहीतरी करायचं म्हणून की नाही. तिच्या कर्मात काहीतरी मोठा त्रास होता, फार मोठा त्रास होता हे महाराजांनी जाणलं होतं. आणि म्हणून महाराजांनी ही घटना मुद्दामून घडवून आणली की भट नसताना गेले आणि शिळी भाकरीचा गाला मागितला. महाराज आपली कर्मशुद्धी करतो. एकदा जर तुम्ही स्वामी समर्थांना आपलं गुरु मानलेलं असेल
तर तुम्हाला दुसरा काहीही विचार करायचं गरज नाही. फक्त श्रीकृष्णाने सांगितल्यासारखं आपलं अंतःकरण शुद्ध आणि माम एकम शरण, मला एकट्याला शरण आहे तसं स्वामींना शरण. जे काही आहे ते सगळं महाराजांची लीला आहे आणि महाराज सगळं बघतायत, महाराज सगळं जाणतायत. हा भाव मनामध्ये तुम्ही जर सातत्याने ठेवलात आणि महाराजांसाठी मी काय करू शकतो हा विचार तुमच्या मनात जागोजागी पाहिजे. म्हणजे आम्ही पैशाचाच विचार करतो, माझे पैसे कसे वाढतील भास ध्यास त्याचा लागलेला असतो. माझी शिल्लक किती आणि माझे पैसे किती वाढतील ह्याचा ध्यास म्हणून येता. त्याच्यापेक्षा मी महाराजांसाठी काय करू शकते, महाराजांच्या कार्याच्या भक्तीचा प्रसार मी कसा करू शकतो हे विचार मनामध्ये यायला पाहिजे. परिवाराच्या कार्यासाठी माझा काय सहभाग असू शकेल, मी किती वेळ देऊ शकतो, किती त्याग करू शकतो. त्यागही महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या. गंमत असते, लोकांचे मोठे प्रश्न सुटतात, प्रॉपर्टीचे मोठे मोठे प्रश्न सुटतात, एवढा प्रॉफिट होतो. आणि महाराजांना देताना एक पेढ्याचा बॉक्स, अशी गंमत आहे आमच्याकडे. बाकीचे सगळे तुम्ही सोसायटीची बिलं भरणार, एसीची बिलं भरणार, हॉटेलिंगचे पैसे भरणार, फिरण्याचे पैसे भरणार, सगळ्या ठिकाणी तुमची कुठे काटकसर नसते. पण महाराजांना अर्पण करताना मात्र एक पेढ्याचा बॉक्स, अशी माणसं जगामध्ये आहेत. ग्रॅटिट्यूड नाहीत. स्वामींनी काय दिलं आहे आणि मग मी त्यांना काय द्यायला पाहिजे. महाराजांना काय, महाराजांकडे सगळं आहे, पण महाराजांचं कार्य करण्याला कार्यासाठी आपल्याला पैसा द्यायची गरज असते. आणि मुख्य म्हणजे ग्रॅटिट्यूड. महाराजांनी तुमचं एवढं मोठं काम केल्यानंतर तुम्ही काय महाराजांना फक्त एक पेढ्याचा बॉक्स देणार का. पण अशी माणसं, अशी भक्ती करणारी माणसं पण समाजात आहे. कसे प्रश्न सुटणार हे लक्षात घ्या. त्याग करताच आला पाहिजे. दुसरी गोष्ट ग्रॅटिट्यूड आणि डिग्निटी ऑफ द प्लेस. आता विषय निघालाय म्हणून सांगते. आज जागोजागी बऱ्याच मठांमध्ये आणि देवळात पाट्या लावायला लागतात की अंगभर कपडे घालून प्रवेश आहे, करणाऱ्यांनाच प्रवेश आहे. का लागतात आणि लोक वाटेल ते कपडे घालून जातात, विशेषतः महिला. आता तुम्ही साधं उदाहरण घ्या. बायका तर पुरुषांची गोष्ट सोडून दे, त्यांच्या कपड्यांकडे कोण बघतच नाही आणि त्यांना त्याचं काही विशेष नसतं आणि कोणी बघत पण बायकांच्या बाबतीत जर भाजीला जायचे कपडे वेगळे असतात, मॉलमध्ये जायचे वेगळे असतात, पिक्चरला जायचे वेगळे असतात, नाटकाला जायचे वेगळे असतात, वाढदिवसाला जायचे वेगळे असतात, लग्न समारंभाला जायचे वेगळे असतात, सोनाराच्या दुकानात जायचे वेगळे असतात. असे वेगवेगळे परिधान केले जातात. का तर तुम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारचा ड्रेस घालायचा आहे. ही जी डिग्निटी आहे, हा जो ड्रेस कोड आहे, ऑफिसमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीचे कपडे घालायला लागतात तसेच तुम्हाला घालायला लागतात. तुम्ही तिथे तुमची फॅशन नाही दाखवू शकत. देन यू ओबे दॅट ऑर्डर. का आता आम्हाला सॅलरी मिळते, त्याच्यात तुम्हाला असं वाटतं जिथे पैसे मिळते म्हणून ते काय सांगताय ते सगळं आम्ही ऐकायला तयार असतो. मग तुम्हाला मठात आणि मंदिरात का वाटत नाही ड्रेस कोड असावं, असं माझा प्रश्न आहे समाजाला. यू हॅव टू मेंटेन द डिग्निटी ऑफ द प्लेस. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्या, विशेषतः महिलांनी. मी सांगते त्या स्थानाचं काहीतरी महत्त्व आहे. इतर ठिकाणी तुम्ही ड्रेस कोड पाळला नाही तरी चालेल, पण जेव्हा तुम्ही मठात आणि मंदिरामध्ये जातात तेव्हा तुम्हाला ड्रेस कोड पाळलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही अशा प्रकारचे परिधान केले पाहिजे की महाराजांना आनंद मिळाला पाहिजे. तो काय फॅशन शो नाही आहे, पण कोणी लक्षात घेत नाही. मग गुरुची कृपा हवी असली तर तुम्हाला हे त्याग करायला पण शिकलं पाहिजे. पण बोललं तर काही वेळेला राग येतो, अशी गंमत आहे. म्हणायचं आम्ही स्वामी भक्त आहोत, आम्ही शिष्य आहोत, पण शिष्याला गुरु घडवतो हे लक्षात घ्या. सद्गुरु मेरा सुरमा ताकी ताकी मारे तीर, लागे फिर भागे नहीं ऐसा दास कबीर. कबीर काय म्हणतोय की माझा जो आहे गुरु तो मला मारतोय, बाणांनी मारतोय, सारखा मारतोय, मला ते लागताय, टोचतोय, पण मी भागे नाही. पण मी पळून जात नाही मी, कारण गुरु घडवतोय त्याला. शिष्याला दाखवून देतोय तुझे अवगुण काय आहेत आणि कुठचे गुण तू ग्रहण कर. हे गुरु घडवतो शिष्य. विद्यार्थी पळून जाईल शिक्षकांनी मारलं तर, पण शिष्य पळत नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून गुरु आपल्याला घडवत असतो. म्हणून कोणाला जर बोललं की ही गोष्ट बरोबर नाही तर माणसांना राग येतो. म्हणायचं की आम्ही स्वामी भक्त आहोत, आम्ही एवढं काम करतो, किंवा असं प्रत्येक ठिकाणी आहे, इथेच नाही म्हणत मी. म्हणते
पण तुम्हाला जर तुमची चूक दाखवली तर तुम्हाला राग येतो. अरे पण चूक दाखवली त्याच्या मागे हेतू काय आहे? तुमची इम्प्रूव्हमेंट व्हावी, अवगुणांचा त्याग व्हावा आणि गुणांचं संवर्धन व्हावं, याच्यासाठी गुरु बोलतो किंवा गुरुचं काम करणारे लोक बोलतात. बोलल्याशिवाय सुधारणा होत नाही आणि म्हणून हे बोललं जातं. पण अहंकार उफाळून येतो. काही जण म्हणतात हे असंच होतं तसंच होतं आणि म्हणून अहंकार ह्या गोष्टी विसरलं पाहिजे. जर कोणी काही सांगितलं कार्यामध्ये तर तिथे देखील आपल्याला अपमान सहन करण्याची आपली ताकद असली पाहिजे. ही ताकद वाढवायची ही उपासना. नुसतं फिरून यात्रा करून प्रत्येक देवळामध्ये पादुकांवर ह्याच्यावर नुसते डोकं टेकत एखादं झूज जसं बघायला जातो तसे सगळे देवांचे दर्शन घेत फिरणं म्हणजे उपासना नाही, हे पहिलं लक्षात घ्या. आणि याचाच प्रचार आपल्या नानांनी केलेला आहे. उपासना आवश्यक आहे आणि ती उपासना कशी असली पाहिजे याचं मार्गदर्शन आपल्याला नानांनी केलेलं आहे. मग अशी भेटल्याप्रमाणे की सद्गुरू आपली सदैव काळजी घेत असतो आणि म्हणून सद्गुरूच्या स्थानावर जे काय आहे त्या नियमांचं पालन, त्यांनी केलेल्या उपकाराविषयी आपल्या मनामध्ये सद्भाव निर्माण होऊन त्यागाची भूमिका येणं खूप गरजेचं आहे. अर्जुनाचा रथ होता. श्रीकृष्णांनी काय केलं? त्या ध्वजावर हनुमंताला बसवलं. काही झालं तरी अर्जुन या युद्धामध्ये जिंकला पाहिजे असं श्रीकृष्णाला वाटलं. खरं तर कौरव पण त्याचे बंधू होते ना, तेही प्रेम करत होते. त्यांना पण त्याच्याकडे ते मागणी करायला गेले होते सैन्याची, युद्धामध्ये आम्हाला सहकार्य कर म्हणून. पण श्रीकृष्णाला धर्माचं राज्य निर्माण करायचं होतं आणि अर्जुन धर्माचं राज्य निर्माण करेल म्हणून श्रीकृष्णाने सारथ्य केलंय अर्जुनाच्या रथाचं. देव कुठपर्यंत आपल्या भक्तासाठी काय करू शकतो हे लक्षण. म्हणजे आपण किती क्षुद्र आहोत पण आपण स्वतःला किती मोठे समजतो हे यातून शिकायचं. आता हनुमंताला मारुतीचं चित्र का लावलं ध्वजावर? तर हनुमंताचं तुम्हाला माहिती आहे की अगदी लहान रूप घेऊ शकतो आणि एकदम प्रचंड महान रूप घेऊ शकतो. म्हणजेच वजन कमी करू शकतो आणि वजन वाढवू शकतो. आता रथा जर जो ह्याच्याकडून जे अस्त्र आलेलं आहे अर्जुनावर, जो बाण आलेला आहे, तर कुठल्या दिशेने किती अंतरावरनं आणि किती उंचीवर येईल हे जाणून त्याप्रमाणे हनुमंत आपलं वजन वाढवून तो रथ खाली घेत असे. इतकी छोट्या छोट्या गोष्टीत परमेश्वर जर आपण धर्माचं कार्य करत असू, आपण जर सन्मार्गाने जात असू आणि आपल्या मनामध्ये समाजाविषयी प्रेम असेल तर परमेश्वर आपल्याला सगळ्या दृष्टिकोनातून सहाय्यभूत होत राहतो. आणि म्हणून सन्मार्ग आणि सत्कार्य ह्याविषयीची भावना समाजामध्ये रुजवण्यासाठी परमपूज्य नानांना श्री स्वामी समर्थांनी दर्शन दिलं. उपासना ही काळानुसार नेहमी बदलत जाते. असं म्हणतात की 2005 म्हणजे सध्या आहे 2005 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. का केली त्यांनी? त्याच्यामध्ये मूर्तीपूजा नाही आणि काही अवडंबर नाही, फक्त तुमचं मन स्वच्छ असलं पाहिजे असं त्या धर्माचं प्रिन्सिपल. कारण तो काळ असा आला होता की लोक मूर्तीपूजेमध्येच गुंतलेली होती. मूर्ती पूजा, यज्ञ, याग करायचे, पशुबळी द्यायचे ह्याच्यातच लोक गुंतलेली होती. अतिशय अतिरेक झालेला होता त्या गोष्टीचा आणि त्यामुळे समाज सुखी नव्हता, समाजाचं संवर्धन नीट होत नव्हतं. आणि म्हणून गौतम बुद्धांनी तो धर्म स्थापन केला की फक्त मनाची शुद्धता असावी. पुढे कुमारी म्हणून गुरु होते, भट्ट म्हणून एक गुरु होते. त्यांनी विचार केला अशी परिस्थिती निर्माण होणार होती की संपूर्ण भारत हा बौद्ध धर्म झाला असता. पण कुमारीला भट्टांनी विचार केला की हा धर्मात काय सांगितलं आहे याची तत्व जाणून घ्यायची गरज आहे आणि म्हणून ते बौद्ध धर्माच्या एखाद्या शिष्याच्या असलेल्या मोठ्या आश्रमामध्ये गेले. त्याला सांगितलं की मला धर्माचं सगळं जाणून घ्यायचं आहे. त्याच्याकडून येथे बसून अभ्यास केला, ज्ञान केलं, ज्ञान संपादन केलं आणि नंतर तिथे असलेला तो शिष्य, तो त्यांचा गुरु, त्याच्याशी त्यांनी वादविवाद केला आणि वादविवादात त्याला हरवलं.
आणि मग त्यांनी मात्र व्रत वैकल्य धार्मिक मूर्तीपूजा वगैरे अशा प्रकारच्या धर्माचा प्रसार केला. या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे असा प्रसार त्यांनी केला. मंडन मिश्रा नावाचे त्यांचे शिष्य. आता त्यांनी असा विचार केला कुमारलिया भटनी की आपण त्या बौद्ध धर्माच्या गुरुच्या ह्याच्यात राहिलो, त्याच्याकडून ज्ञान घेतलं आणि नंतर त्याचा पराजय केला आणि आता आपण आपल्या धर्माचा प्रसार करतो आहे. तर गुरुलाच आपण आव्हान दिल्यासारखं आपण चूक केलेली आहे, चूक आहे आणि म्हणून प्रायश्चित्य घेते. करायला तर हवंच आहे, कारण योग्य मार्गदर्शन करायचं आहे. पण आता आपल्याला याच्यासाठी प्रायश्चित्य घेण्याची गरज आहे. स्वतः प्रायश्चित्य स्वतःला घेतलंय, कोणी सांगितलं नाही आहे. आमची चूक झाली तरी आम्ही मान्य करायला तयार नसतो कधीच की आमची चूक झाली. आणि म्हणून त्यांनी एक विशिष्ट प्रकारचं गवत असतं की ते गवत अगदी मंद मंद जळत जातं. अशा गवताच्या आसनावर ते बसले. त्याच वेळेला शंकराचार्य त्यांना भेटायला, आद्य शंकराचार्य त्यांना भेटायला आले. आद्य शंकराचार्यांचं म्हणणं असं होतं की कर्मकांडांपेक्षा वैदिक धर्माचा प्रसार, वेदांमध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रसार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी वादविवाद करावा अशी मागणी केल्यानंतर कुमारिया म्हणाले की मी या आसनावर बसलेलो आहे, त्यामुळे मी योग्य प्रकारे वादविवाद करू शकणार नाही आणि म्हणून तुम्ही माझ्या शिष्योत्तमाबरोबर वादविवाद करा, मंडन मिश्राबरोबर करा, माझ्याच तोडीचा तो आहे. बघा, एक गुरु सांगतोय की हा माझा शिष्योत्तम आहे, तो माझ्याच तोडीचा आहे. गुरुचं मन एवढं विशाल असतं हे लक्षात घ्या. असं विशाल मनाकडे आपल्याला हळूहळू पावलं टाकायचे. एवढं होणार नाही परमेश्वरा एवढं आपलं विशाल मन, पण काही अंशी तर ते उमलायला लागेल. त्यासाठी ही उपासना आहे. त्यांच्याशी वादविवाद केला शंकराचार्यांनी आणि मंडन मिश्रांना हरवलं आणि त्याच्यानंतर शंकराचार्यांचा जो वैदिक धर्मप्रसाराचं कार्य त्यांनी केलं आणि वेदांचा जो प्रसार, वैदिक धर्माचं कार्य करून त्याचा प्रसार केला. आता आपल्या दादांना श्री स्वामी समर्थांनी दर्शन देऊन भक्ती मार्गाचा प्रसार करायला सांगितलं. तत्पूर्वी अनेक स्वामी भक्त होते, मठात जात होते, अनेक मठ होते, अनेक गुरु होते, बरंच काय होतं, सगळे स्वामींची भक्ती करणारे अनेक लोक होते. तरी या काळामध्ये श्री स्वामी समर्थांनी परत नानांना दर्शन देऊन मठाची स्थापना कर आणि भक्ती मार्गाचा प्रसार कर हे का सांगितलं हे आपण कारण शोधायचं आहे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि मला सांगा. मला आवडेल कोणीही काही प्रश्न विचारलेला. आजच एका मुलांनी मला 2 प्रश्न लिहून पाठवले. आता त्यांनी शेवटच्या वेळेला पाठवले, त्यामुळे भाषणात कसे येतील मला माहिती नाही. त्याला जे प्रश्न हवे त्याची उत्तरं. छान प्रश्न विचारले. तसे तुम्हाला जे काय प्रश्न विचारायचे ते तुम्ही पाठवू शकता मला, की या गोष्टीचं आम्हाला स्पष्टीकरण हवं. आता नानांना का सांगितलं भक्तिमान? कारण स्वामींची भक्ती करणारे लोक अनेक होते, पण स्वामी म्हणजे केवळ चमत्कार करणारे बुवा असं चित्र सगळीकडे रंगवलं जात होतं. त्याच पद्धतीने स्वामींची उपासना केली जात होती की स्वामींनी माझ्यासाठी हे करावं, स्वामींनी चमत्कार करावा, स्वामींनी चमत्कार आहे. अजूनही काय संपूर्ण समाज बदलला नाही आहेत, भक्त बदलले नाही आहेत. अनेक भक्त असे चमत्काराच्या मागे लागतात, चमत्कार करणारी लोक पण आहेत. अशी सगळी गंमत अजूनही चालू आहे. पण काही अंशी हा हळूहळू फरक पडत जाणार आहे. स्वामी कोण हे लोकांना समजण्याची गरज आहे आणि भक्ती मार्ग आणि उपासना म्हणजे काय याचं ज्ञान लोकांना देण्याची गरज आहे. महाराजांना वाटलं उपासना कशी केली गेली पाहिजे. स्वामी म्हणजे फक्त स्वामी पादुकांमध्ये नाहीत. स्वामींना फक्त मठात बांधून ठेवू नका असं नाना नेहमी सांगायचे. पण आपण चित्र बघतो तिथे काय बघतो, लोक वेड्यासारखी धावत असतात. स्वामी फक्त मठात आणि पादुकांमध्येच आहे आणि त्याला नमस्कार केला, त्याच्यावर एकदा डोकं टेकलं की आपण पुण्यवान झालं असं माणसांना वाटतं. जसं मंत्रदीक्षेचं आहे. स्वामींनी कोणालाही मंत्रदीक्षा दिली नाही, नानांनी कोणाला मंत्रदीक्षा दिली नाही. पण स्वामींचंच काम करणारे काही लोक मंत्रदीक्षांचा अवडंबर माजवतात. लोकांना वाटतं मंत्रदीक्षा घेतली म्हणजे मी पावन झालो. पण इथे पण परत यू हॅव टू कनेक्ट विथ दॅट. कनेक्शन ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जी मंत्रदीक्षा घेतली आहे
तो मंत्र तुमच्याकडून नित्यनियमाने म्हटला गेला पाहिजे, पण ते होत नाही. मंत्रदीक्षा घेतली, चला आम्ही पुण्यवान झालो, मी अमुक चारधाम यात्रेला मी जाऊन आलो म्हणजे मी पुण्यवान झालो असं म्हणतात. अरे जाऊन आलात तर तुमच्यात काय बदल पडला? तुमच्या विचारामध्ये बदल पडला आहे, तुमच्या आचरणात बदल पडलेला आहे, तुमचा मोह कमी झालेला आहे, तुम्हाला स्वतःला मी आनंदी असं वाटतंय का? तुमची दुःख कमी झाली आहेत का? काही बदल नाही, गेले आणि तसेच परत आलेले आहेत. मग का उपयोग यात्रेचा? माणसाला स्वतःला वाटतं वा 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 मी एवढी मोठी यात्रा करून आली. कोणी यात्रा करणारे असले तर रागवू नका, पण गूढ अर्थ जाणून घ्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही हे जाणणार आहात तेव्हाच तुम्ही खरे सुखी होणार आहात. आता दुसरं हल्ली असं असतं सगळीकडे की म्हणजे मला गमत वाटते, मी खूप स्पष्ट बोलते, कारण नानांचे गुण जे आलेले आहेत माझ्याकडे ते जे स्पष्ट आहे ते स्पष्ट समाजाला जागं करायलाच लागतं. आता दुसरं हल्ली आता बऱ्याच ठिकाणी सप्ताह होतात, मोठ्या मोठ्या ह्याच्या ठिकाणी सप्ताह असतात, लोक पैसे भरतात आणि जातात. त्यातल्या काही मंडळी मला भेटतात, लोणावळ्यात येतात, तिकडे कुठे सप्ताह झाले तर भेटायला येतात. बरेचसे दोघं नोकऱ्या करणारे रिटायर झालेली माणसांकडे पैसा आहे आणि वेळ आहे, मुलं स्वतंत्र राहत आहेत, त्यामुळे जबाबदारी काही नाही, पैशाची चिंता नाही, वेळ कसा घालवायचा आणि आराम कसा मिळायचा. मग चला जाऊया, भागवत सप्ताह आहे म्हणजे काहीतरी पुण्यही मिळेल, जाऊया. व काय होते, छान राहायची सोय, जेवण बनवायचं नाही, खाण बनवायचं नाही, स्वच्छता करायची नाही, काहीच काम नाही, 3 तास सकाळी ऐकायचं, 3 तास संध्याकाळी ऐकायचं. आता त्याच्यासाठी एवढा पैसा खर्च करणारी लोक, जर मी असं म्हणते ठाण्यामध्ये असा भागवत सप्ताह ठेवला तर किती लोक कमीत कमी 5,000 रुपये तरी द्यायला तयार होणार आहेत? नाही होणार. पण तिथे 20-25 हजार रुपये खर्च करून राहणार. कारण काय? आराम मिळतो. भक्ती कुठे आली? त्या देवस्थानाला पैसे द्या तुम्ही, जो कार्य करतोय त्याला पैसे द्या, स्वतःला आराम मिळतो. आणि मी भागवत सप्ताह ऐकला म्हणजे मी पुण्यवान झाले, ही भक्ती नाही, याच्याने ईश्वराची कृपा मिळत नाही, त्यागाने कृपा मिळते. तुम्ही जर अशा ठिकाणी गेलात, आता नेहमी आपण लोणावळ्याला कार्यक्रम करायचो तर गाण्याचा कार्यक्रम करायला 25,000 रुपये द्यायचो आणि प्रवचनकार विचारा म्हणणार की नाही मला तुम्ही काय द्याल ते द्या. मग मला मीच पुढाकार घेतला आणि मी म्हटलं की हे काय चाललं आहे, प्रवचनकार काही मागत नाही समाजामध्ये म्हणून त्याला कमी पैसे द्यायचे. प्रवचनकार तुम्हाला ज्ञान देतोय, त्याला भरपूर पैसे दिले पाहिजेत. पण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की संस्थांची इच्छा अशीच असते की प्रवचनकारांनी येऊन फुकट प्रवचन करून जावं, पण उत्सव कार्यक्रमाला मात्र आम्ही पैसे देऊ, त्या गायकाला मात्र पैसे देऊ, अशी गंमत आहे समाजामध्ये. जो ईश्वरासाठी कार्य करतो त्याला सहाय्यभूत होत राहणं हा उपासनेचा एक भाग आहे. त्याग करून भक्ती केली पाहिजे तुम्ही, तर ती भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचते. मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे कोण 5,000 रुपये घेऊन भागवत सप्ताहाला घंटाळी मंदिरात येईल? मला अशी माणसं मिळाली तर दाखवा तुम्ही नक्की की आम्हाला आम्ही 5,000 रुपये द्यायला तयार आहे, भागवत सप्ताह करा. म्हणून नाही देणार. तसंच सावरकरांच्या ह्याच्यासाठी जातात लोक, पैसे खर्च करून जातात. पण सावरकरांवर जर 8 दिवस कुठे प्रवचनं ठेवली, व्याख्यानं ठेवली उघड्या मैदानामध्ये कुठे, तर किती लोक त्यावेळेला 5-5 हजार रुपये काढून द्यायला तयार आहेत. ही जागृती समाजामध्ये यायला पाहिजे की मी पैसे कुठे खर्च करायचे. सावरकरांचा कार्यक्रम इथे दणदणीत तुम्ही करून दाखवा आणि माणसांनी तयार व्हावं. असं चांगलं होतं, सावरकरांचा उल्लेख केला. चांगल्या गोष्टींसाठी पैसे जमा करायला वेळ लागतो, अशी गंमत आहे समाजामध्ये. पण इतर गोष्टींसाठी, चैनीसाठी, मौजेसाठी, स्वतःच्या हौसेसाठी आणि स्वतःच्या आरामासाठी पैसे करायला माणसं तयार असतात. आणि मग म्हणायचं की जीवनात दुःख आहे. का दुःख आहे? दुःखाला कारण तुम्हीच आहात. तुम्ही त्यागपूर्ण जीवन जगा, चांगल्या गोष्टींसाठी पैसे खर्च करायला तयारी दाखवा तुम्ही, तुमचं जीवन उजळून निघेल. नानांनी काय केलं? संपूर्ण आयुष्य समाजाच्या कार्यासाठी, नानांच्या कार्यासाठी अर्पण केल्यावर नानांचा संसार आहे तो फुलून आलेला आहे आणि आज एवढं मोठं प्रचंड कार्य उभं राहिलेलं आहे.
त्याग हा फक्त ईश्वरी कार्यासाठी त्याग, हे लक्षात ठेवा. आणि ती उपासनेचा ते एक मोठं अंग आहे. त्यामुळे ईश्वराच्या स्थानावर मी जे मगाशी आपण जो सुरू केला होता कार्यक्रम, की त्याची डिग्निटी, द प्लेस, ही मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि परमेश्वराने जे काय आपल्याला केलं आहे त्याच्याविषयीचं ग्रॅटिट्यूड असे पाहिजे. एका गुरुच्या अशाच एका व्यक्तीच्या पुस्तकामध्ये माझ्या वाचनात मागे एक गोष्ट आली होती. इतर प्रांतातली आहे ती महिला कॅन्सरने आजारी होती. 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कॅन्सरने आजारी होती म्हणून आपल्या गुरुकडे आली, गुरुच्या आश्रमात आली आणि खूप रडली. गुरुलाही खूप वाईट वाटलं आणि गुरुच्या अंतःकरणामध्ये सुद्धा असं वाटलं की ही लवकर बरी झाली पाहिजे. गुरुने तिच्या पाठीवरून हात फिरला, तिला आशीर्वाद दिला. गुरुने आपल्या दैवताला प्रार्थना केली की हिची मुक्तता होऊ दे सगळ्या दुखण्यातून. 3 वर्ष गेली आणि 3 वर्षांनी ही महिला आली परत गुरुकडे, कॅन्सरमधून पूर्ण बरी झालेली. तब्येत एकदम उत्तम झाली आणि आली तर ती गुरुशी बोलताना सुद्धा अगदी असे ऐटीत बोलवत होते की चला मी कशी बरी झाले. तिने जरा सुद्धा असा उल्लेख केला नाही की मी आजारी होते, तुमच्याकडे आले होते, तुम्ही मला आशीर्वाद दिला म्हणून मी मुक्त झाले रोगातून. ती आपल्या स्वतःच्या ह्याच्यातच होती की चला मी या दुखण्यातून पूर्ण बरी झाले आणि आता मी सुखाने जगते. आता तुम्ही सांगा, अशा माणसांवर परमेश्वराची कृपा नंतर आयुष्यामध्ये परत अडचणी येऊ शकतात, याचं भान माणसांना राहत नाही. या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला गोष्टी शिकायच्या आहेत. की मगाशी म्हटल्याप्रमाणे जर गुरुवर तुम्ही पूर्ण तुमचा भार टाकला तर गुरु तुम्हाला सगळ्या प्रकारे सांभाळून घेतोय, कर्ममुक्त करतोय, तुम्हाला पुण्याच्या राशी तुमच्या तयार होत आहेत, तुम्हाला जे काय हवे ते सहज उपलब्ध परमेश्वर करून देतो. जेवणासंबंधीच्या तर माझ्या कथा, माझ्या आयुष्यामध्ये पण अशा अनेक कथा आहेत. जेव्हा माझा मुलगा लहान होता तेव्हा मला जर उशीर झाला, आईकडे काही कामानिमित्त मी थांबले आणि त्याला घेऊन जायला उशीर झाला, तर बरोबर त्याला घरी गेल्याबरोबर काय खायला देण्यासाठी गरम गरम डबा घेऊन येणाऱ्या महिला, त्यातल्या काही महिला इथं उपस्थित आहेत. बरोबर त्या पायरीवर, आईच्या घराच्या पायरीवरून उचलताना कोणीतरी या ऋषिकेसाठी गरम काहीतरी थालपीठ, साबणाची खिचडी, काही ना काहीतरी आणलेलं असायचं. हा अनुभव तर मी अनेक वेळा बघितला आहे. आणि आता सुद्धा मी हे जे काय मी कशासाठी सांगते आहे की हा भक्तिभाव तुम्ही वाढवला तर आयुष्यातले सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी निघून जातील. परवा असंच एक महिला म्हणाली की ऑफिसमधून यायला उशीर होतो, मग जेवणखाण बनवायचं म्हणून प्रार्थनेला येत नाही. मी तिला म्हटलं महिन्यातला एकच दिवस असा आहे, प्रार्थना एकदाच होते, त्या दिवशी सकाळी काहीतरी एक शॉर्टकटमध्ये करून ठेवायचं, रात्री तो एकच पदार्थ खायचा आहे, काय हरकत आहे, त्याग केलाच पाहिजे. तुम्ही नुसता उपास करायचा असं करून नाही आहे, तुम्ही असे उपास करायचे आहेत. आज काय संकष्टी म्हणून उपास केला, उद्या काय एकादशी म्हणून उपास केला, हे खाल्लंय मग पित्त झालंय, ही सगळी चर्चा. त्याच्यापेक्षा या उपासाने हा मी उपास केला, एकादशीचा उपास केलाय, मागच्या एकादशीचा केला, या एकादशीचा उपास केला, माझ्यात काय परिवर्तन झालं आहे का, माझे विचार चांगले झालेत का, माझ्या अंतःकरणामध्ये असलेल्या वाईट गोष्टी निघून गेल्या आहेत का, माझी भक्ती खरोखर वाढली आहे का. हा म्हणजे हा हेतू उपासाच्या मागे असतो, हे लक्षात घ्या. पण आम्ही अवडंबर माजवत राहतो आणि मग करून सुद्धा भक्तीत मागे पडतो आणि हातात जपाची माळणं घेणारा माणूस पण उच्च पदाला जाऊन पोचतो. ही गंमत का, तर अंतःकरणातला भार महत्वाचा आहे. जसं मी म्हटलं जेवणात की आता मी स्वामी समर्थ परिवाराचं कार्य करते, कधी कधी ऑफिसमधून तिथून निघायला उशीर होतो. बऱ्याच वेळा रात्रीचं करून ठेवलेलं असतं, पण कधीतरी वाटतं माणूस की गरम करून खावं, आल्यावर मी येईन 9 वाजता आणि गरम काहीतरी पोहे उपमा काहीतरी बनवू, असा मनात विचार करून जर काही केलेलं नसलं आणि जर काही कारणामुळे उशीर होत राहिला तर बरोबर त्या वेळेला कुणी ना कुणीतरी भोजनाची व्यवस्था करून जातं, देऊन जातो डबा. ही सत्य परिस्थिती सांगते मी, उगाचच अवडंबर सांगते. भरभरून येतं मला की महाराज किती काळजी घेत आहेत. का घेतात काळजी हे तुम्ही विचार करायचा आहे.
महाराज एवढी काळजी का घेतात? महाराजांना समजलंय न सांगता की माझ्या भोजनाची, आमच्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था करायची आहे. कुणाला तरी प्रेरणा देतात आणि ती व्यक्ती बरोबर येऊन आणून देते. आणि कधी कधी असं असतो की जो पदार्थ मी बनवणार असते, मनात ठरवलेलं असतं, तोच पदार्थ त्याच्यामध्ये येतो. एवढी महाराज आपल्यावर कृपा करत असतात. असे महाराज जाणायचे आहेत. म्हणून म्हटल्याप्रमाणे महाराज फक्त पादुकांमध्ये आणि मूर्तीमध्ये फक्त महाराज आणि बाकीच्या वेळेला काही महाराज नाहीत, ही भूमिका सोडायची आहे. पण समाजामध्ये आज असं झालंय की त्याच गोष्टीचा अवडंबर मानलाय. मी इथे जाऊन आले, मी इतके मठ फिरले, 10 मठ फिरले, 11 मठ फिरले, अमुक पिटली, ह्याचीच चर्चा. महाराज साक्षात तुमच्या अवतीभोवती सदैव वावरत आहात, ते जाणा. तुम्हाला फिरायची गरज पडणार नाहीये. असे ही भावना समाजामध्ये दृढ करण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी श्री स्वामी समर्थांनी नानांना दर्शन दिलं आणि भक्ती मार्गाचा प्रसार केला. आणि म्हणून नानांनी उपासनेमध्ये जर कशाला महत्व दिलं असेल तर सत्कार्य, सन्मार्ग, सदाचार या 3 गुणांना महत्व दिलेलं आहे. त्या पायावर आधारित असलेली आपली उपासना आहे. आणि खरोखरच म्हणूनच उपासना फलदायी होत राहते. प्रचंड अनुभव स्वामी देतात, प्रचंड पदोपदी कधी मिरॅकल घडत असतात. कसे प्रश्न सुटतात, कधी कधी मला स्वतःला आश्चर्य वाटतं की हा एवढा जटिल प्रश्न कसा काय सुटणार. पण अगाध शक्ती महाराजांची आहे, तो प्रश्न लिहिले या सुटते. कारण त्या व्यक्तीला उपासनेबरोबर जे बंधन दिलेलं आहे की सदाचारच झालं पाहिजे, सन्मार्गाने जा आणि सत्कार्य करा. आता सत्कार्य म्हणजे सत्कर्म किंवा सत्कार्य करणं म्हणजे कोणाला तरी मदत करणं असं नाही. तुमच्या आजूबाजूला कोणी व्यक्तीला काही समस्या आहे, काही दुःख आहे, तर तुमच्या अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीविषयी प्रेम निर्माण होऊन त्या व्यक्तीचा प्रश्न सुटावा ही भावना जरी नुसती मनामध्ये उमलली तरी ते फार मोठे सत्कार्य होऊ शकते, हे लक्षात घ्या. नुसती भावना आहे म्हणजे माझ्या विचारात एक खरोखर भावना महाराजांपर्यंत पोचते. 15 ते 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. सकाळी मी भाजी फोडणीला टाकत होते आणि त्याच वेळेला माझे यजमान मला किचनमध्ये सांगायला आले की अशा अशा व्यक्तीचा फोन आहे आणि त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. मी गॅस बंद केला आणि फोन घेतला. महत्त्वाची व्यक्ती होती आणि ज्या अर्थी बोलवत आहे त्या अर्थी महत्त्वाचं काम असल्याशिवाय काय कोण फोन करत नाही. आणि म्हणून मी फोन घेतला. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझे वडील खूप आजारी आहेत आणि तुम्ही स्वामींना प्रार्थना करा. आणि त्यांना नक्की काय झाले ते कळत नाही आहे आणि त्यामुळे या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं का नाही, काय करावं याविषयी आमच्या मनामध्ये खूप संभ्रम आहे, म्हणून तुम्हाला फोन केला आहे. मी म्हटलं मी तुम्हाला नंतर बाकीचं सगळं सांगते, पण मी प्रार्थना नक्की करते. एकीकडे मी भाजी करते. त्यांचा फोन आल्याबरोबर त्यांनी प्रश्न सांगितल्याबरोबर माझ्या मनात तीव्रतेने विचार येऊन गेला की ही व्यक्ती बरीच झाली पाहिजे आणि महाराजांनी बरी केलीच पाहिजे. हा नुसता विचार येऊन गेला. मुद्दाम वेगळी काय प्रार्थना करायची गरज पडत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण आपल्या अंतःकरणापर्यंत जर आपण ईश्वर स्वामींच्या ह्याच्यापर्यंत पोचलेलो असतो तर सहज स्वामींना सर्व समजत असतो. दुपारी मी त्यांना फोन केला, सगळं बोलले, सगळं विचारलं आणि त्यांना म्हटलं 2 दिवस तुम्ही थांबा, 2 दिवसांनी तुम्हाला तुमचं सगळं समजेल, सगळं व्यवस्थित होईल. आणि 2 दिवसांनी नंतर त्यांना डॉक्टरांकडून त्यांना नक्की काय झालेलं आहे याची माहिती मिळाली. त्यानुसार उपचार सुरू झाले आणि ती व्यक्ती बरी झाली. आता मी जे म्हटलं की जे तीव्रतेने जे वाटलं की नाही आता कुठे हा फोन आलाय, आता कशाला मी जाऊ, माझं हे काम राहिलंय, ते काम राहिलंय, अशी काही माणसं मी अनुभवलेली आहेत की स्वामी समर्थ परिवाराचं एकदा एका महत्त्वाचं काम होतं, एका व्यक्तीला बोलवलं होतं कामासाठी. आली आणि म्हणाली बोलवलं म्हणून आले, पण मी फार घाईत आहे, माझ्या घरी रंगकाम झालंय. एवढं महत्त्वाचं काम होतं की त्यावेळेला दुसरी व्यक्ती नव्हती आणि म्हणून होणं गरजेचं होतं. पण या व्यक्तीला वाटलं की माझ्या घरातलं रंगकाम हे सगळ्यात महत्त्वाचं, अशी गंमत आहे आणि म्हणायचं की मी 30 वर्ष स्वामी भक्ती करतोय. हे परिवर्तन होण्यासाठी नानांनी हा स्वामी समर्थ परिवार स्थापन केला, हे लक्षात घ्या.
ती सद्भावना तुमच्या मनामध्ये रुजली पाहिजे. आणि जे अवडंबर भक्ती मार्गामध्ये आहे ते अवडंबर कमी करायचं आहे. आता आपल्या मठामध्ये सकाळी आपले सेवक जे पुजारी आहेत ते सर्वांसाठी, म्हणजे ज्यांनी ज्यांनी अभिषेकासाठी नावं दिली आहेत, पैसे भरले आहेत किंवा महानैवेद्याचे पैसे भरले आहेत, त्या सर्वांची नावं घेऊन किंवा नंदादीप असेल त्या सर्वांचं नाव घेऊन स्वामींच्या चरणी अभिषेक करतात. प्रत्येकाला वेगळा अभिषेक करायला लागत नाही, तरीही त्याची चांगलं रिझल्ट्स मिळतात. त्यांची प्रार्थना स्वामींपर्यंत जाऊन पोचते. आपण स्वतःच बसून अभिषेक करायला पाहिजे अशी अवडंबर गरजेची नाहीत, पण सर्व ठिकाणी ही अवडंबर केली जातात आणि पैसे जमवले जातात. आणि माणसं पण मोहात पडतो की वा 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 मला छान अभिषेक करा. वेळ मिळालाय तुम्हाला, तुम्ही करा, करण्याबद्दलचा प्रश्न नाही. पण जर वेळ नसला तर तुमची अशा पद्धतीने ही तुमची जी भावना आहे ती परमेश्वरापर्यंत पोहोचवणारी पण माणसं आहेत आणि त्यांच्या मार्फत ते होऊ शकतं. पण आम्ही अवडंबरामध्ये गुंततो, आम्ही नवसामध्ये गुंततो. नवस करायचे, अनेक नवस करायचे महाराजांना, अमुक करा मग मी तुम्हाला एकदा एका पैकी नवस केला होता की माझ्या मुलाचा अभ्यास करायला लागू दे, तुम्हाला 100 पोळ्या आणीन, पुरणपोळ्या, साध्या पोळ्या नाही, पुरणपोळ्या आणीन. मला गंमत वाटली जरा. असं पोरखे करू नका महाराजांना, न बोलताच द्या तुम्ही. तुम्हाला जे देवाचे आहे ते सांगून कशाला, नवस कशाला, महाराज करणार हा भाव ठेवा. माझा स्वामी माझ्या मुलाची प्रगती निश्चित करून घेणार हे लक्षात ठेवून मग त्याचं काय द्यायचंय समर्पण ते अंतःकरणापासून अर्पण करा महाराजांना. अरे केवढी मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याला असते महाराजांना देण्याची, हे सद्भाग्य आम्ही लक्षातच घेत नाही. जर आम्हाला अभिषेक करायला मिळाला तरच आम्ही पैसे देणार असा आमचा भाव असतो. मला जर नैवेद्य दाखवायला मिळालं तर मी पैसे देणार. काही ठिकाणी असं करतात की तुम्ही 5,000 रुपये भरा, मग तुमच्या हस्ते आम्ही महाराजांना नैवेद्य दाखवू, तुम्ही हे कपडे घाला, मग ते जा, मग वाजत गाजत नेणार, मग कपडे घालणार. लोकांना वाटतं अरे वा 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 मी किती मोठा. अरे अशाने नाही महाराज भेटत. महाराजांना तुमचे सद्गुण संवर्धन हवं आहे, तुमचा समाजासाठी त्याग हवा आहे, तुम्ही सद्विचारांचं प्रसारण करण्याच्या कार्यात लागायचं आहे आणि ते महाराजांपर्यंत जाऊन पोचतं. अशी भक्ती स्वामी समर्थांनी नानांना करायला सांगितली आणि ती नानांच्या परिवारामार्फत आपण करतो. त्यामुळे सगळे जागे व्हा, समाजाला जागा करा की हे अवडंबराच्या मागे तुम्ही लागू नका. हा सगळा फोर खेळ आहे. शांत म्हणून आपलं ध्यान मंदिर बनवलंय. शांत चित्ताने महाराजांच्या समोर बसा, महाराजांना प्रार्थना करा, माझ्या अवघडून तुम्हीच काढणार आहात. आणि आपण प्रयत्नशील पण राहायचंय की माझे अवगुण जात आहेत आणि मी चांगल्या मार्गाने अधिक चांगल्या विचारांनी मी जात आहे आणि माझ्याबरोबर आजूबाजूला असलेल्या सगळ्या समाजामध्ये देखील मी चांगल्या विचारांचं प्रसरण करत आहे असं चित्र मनापुढे रंगवा. मग स्वामींची कृपा निश्चित तुमच्यावर होईल. स्वामी आपल्या भक्ताला खूप मोठं करतात. स्वामींच्या चरित्रात कथा आहे, श्रीपाद भट म्हणून चोळप्पाचे जावई होते, त्यांना स्वामींनी काशीला पाठवलं. स्वामी एका वेळेला 2 कामं करतात, नेहमी 2 घटना घडवतात. एकच घटना नाही घडवत, एकाच घटनेतून 2 गोष्टी घडतात. त्याची कथा दुसरी नंतर सांगते, आधी श्रीपाद भटांची बघूया आपण. श्रीपाद भटांना त्यांनी पाठवलं स्वामींनी. काशीचे पंडित अत्यंत गर्विष्ठ झालेले, अहंकार प्रचंड वाढलेला, ज्ञानाचा अहंकार की आम्हीच वेदाचं पठण अत्यंत शुद्ध करू शकतो असा अहंकार त्यांच्यात निर्माण झालेला. त्यामुळे हा अहंकार दूर करायचा आहे आणि म्हणून श्रीपाद भटाला सांगितलं की तू काशीला जायचे आणि त्या काशीच्या पंडितांबरोबर तू वेदाचं पठण करायचं आहे. स्वामींची आज्ञा, श्रीपाद भट निघाले. आज्ञा मानायची असते, लक्षात ठेवा. पुढे प्रश्न विचारायचा नाही की हे कसं होईल. आता कोणाला जर सांगितलं की ही अशी उपासना आहे तर काही जण सांगणार की आता हे कसं होणार, मी कशी करणार, मला कसं जमणार. नाहीच, कधीतरी म्हणावं असं वाटतं पण मनात म्हणते, तोंडावर नाही बोलून चालत की आता नाही जमणार तर मग नाही होणार. बरोबर आहे, आता तुम्ही जर हात गाळले तर आणखी मी काय करू शकते असं माझ्या मनात विचार येतो. मी पण सर्वसामान्यच आहे ना.
तर तिथे प्रश्न नाही. महाराजांनी सांगितलंय जा, तुम्ही जर एका ठिकाणी गेलात उपासना घ्यायला, आता माझ्याकडे काही जण येतात उपासना मागायला, आल्यानंतर मग काय सांगणार, मी अमुक अमुक गुरुकडे जातो आणि त्याची उपासना करतो. मी हल्ली पूर्वी काय बोलायची नाही, मी मुकाट्याने उपासना लिहून द्यायची. पण आता मी विचारते, त्या गुरुकडे जाताय, त्याची उपासना करता, मग इथे का आलात, प्रश्न सुटला नाही ना तुमचा. मग आता ती उपासना करू का ही उपासना करू, असे मनात 100 संभ्रम माणसांच्या मनात असतात. आणि म्हणून एकमेव स्वामी देव सदा पूजनाचे, एका ठिकाणी आलाय स्वामी समर्थ परिवारात, ते सांगितलं आहे, त्याची आज्ञा म्हणून त्यानुसार जीवन जगायला शिका, संभ्रमात पडू नका. श्रीपाद भट गेले, महाराजांची आज्ञा, महाराजांवर विश्वास की महाराज सगळं सांभाळून घेणार. ज्याप्रमाणे नाना जगन्नाथपुरीच्या यात्रेला गेले, नानांनी स्वामींनी सांगितलं म्हणून नोकरी सोडली, कुठला विचार केला नाही त्यांनी. आमच्यामुळे नुसती उपासना करायची आहे तर कलशपूजा अग्निपूजा दोन्ही गोष्टी माझ्याकडून कशा होतील हाच प्रश्न अनेक महिलांना पडतो. बाकी सगळं जमतं. सकाळी उठल्याबरोबर हातात पहिला मोबाईल असतो, त्याच्यावर चॅटिंग करायला वेळ असतो, पण चॅटिंग करण्यापेक्षा तुम्ही चॅटिंग करा महाराजांचं. बाकी सगळ्याला वेळ मिळतो, पण या गोष्टींना वेळ मिळत नाही. श्रीपाद भट गेले, तिकडे त्या ब्राह्मणांनी वेदांचं पठण सुरू केलं आणि त्यांचे शब्दोच्चार बघून श्रीपाद भटांना थोडी भीती वाटली आणि म्हणून जरा गांगरून गेले की मी यांच्याबरोबर कसं म्हणणार. आणि म्हणून त्या सभेतून उठून बाहेर आले. काशी विश्वेश्वर मंदिरात वेदपठण चाललेलं होतं. बाहेर आले तर स्वामी समोर उभे. स्वामी म्हणाले आज जा आणि परत वेद पठणाला सुरुवात कर. त्यांनीही विश्वास टाकला स्वामींवर, आत गेले आणि वेद पठणाला सुरुवात केली. आणि त्यांचं जे पठण झालं ते उच्चार एवढे शुद्ध आणि उत्कृष्ट होते की हे सर्व ब्राह्मणे ते श्रीपाद भटांना शरण आले आणि त्यांचा गौरव केला. महाराज असं आपल्या शिष्याला उचलून धरतात, फक्त त्यांच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे. आता हाच अनुभव माझ्या आयुष्यातला मी तुम्हाला सांगते. मी मुद्दाम का सांगते तुम्हाला की मी पण तुमच्यासारखी सर्वसामान्य आहे, मला अनुभव मिळतात तसे तुम्हालाही जर त्या मार्गाने नानांनी सांगितलेल्या मार्गाने जर तुम्ही चाललात तर तुम्हालाही हा आनंद अनुभवाचा घेता येईल. म्हणून मी सांगते. आणि त्याच्यात महाराजांची थोरवी पण मला गायची आहे. महाराजांची थोरवी तर लोकांना सांगणं हे माझं काम आहे, हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या भूमिकेतून सांगते. आता मगाशीच भागवत सप्ताहाचा विषय निघाला, तसाच भागवत सप्ताह घंटाळी मंदिरात होता, मंदिराच्या बाहेरच्या मैदानात मध्ये होता. त्याच्यामध्ये त्या सप्ताहाचं आयोजन करणारी जी कमिटी होती त्या कमिटीमध्ये एक महिला होती अंधेरीची. त्या महिलेचा एक खूप मोठ्या आयुष्यामध्ये 2 मोठे प्रश्न होते. ते प्रश्न माझ्याकडे येऊन सुटले होते आणि त्यामुळे ती मला खूप मानायची. हा सप्ताह सुरू व्हायच्या 2 दिवस आधी आली ती माझ्याकडे आणि मला म्हणाले की ताई काही झालं तरी तुम्ही त्या सप्ताहाला यायचं आहे. म्हटलं अगं मला रोज येणं शक्य नाही, मला बाकीची कामं आहेत. माझ्याकडे लोक समस्या घेऊन येतात, त्या समस्या सोडवणं हे माझं पहिलं काम आहे. आणि खरोखरच त्या कामासाठी सुद्धा स्वामी कसं करून घेतात. आता त्या माणसाने मुलांनी मगाशी मला जो प्रश्न विचारला आहे की कुलदैवतेला जावं का नाही जावं, स्वामींची भक्ती केल्यानंतर कुलदेवीची वेगळी भक्ती करायला लागते का नाही, असा प्रश्न आहे. आता या अनुभवाच्या संपर्काने आलाय म्हणून मी सांगते की अशाच आपल्या एका ट्रस्टींनी खूप आग्रह केला म्हणून आम्ही कुलदेवीच्या दर्शनाला आम्ही निघालेलो. आम्ही दोघं आणि ते दोघं. माझी काय फारशी इच्छा होती असं नाही, पण निघालो. कारण बाकीच्यांचं पण ऐकायला लागतं. जसं गुरुचं ऐकायचं, जसं आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण आपल्याला ऐकून घ्यायला लागतं, तर ते आपल्याजवळ राहणार. आणि आपल्याला तर माणसं पकडायची आहेत, कारण त्यांना चांगलं घडवायचं आहे, आपल्याला हे स्वामी कार्य करायचं आहे. आणि म्हणून आम्ही निघालो आणि आमच्या वाटेत आम्हाला एवढं मोठं संकट आलं की आम्हाला परत यायला लागलं आणि आम्ही स्वामीभवनात परत आलो. म्हणजे कुलदेवपर्यंत आम्ही गेलोच नाही. आणि त्या दिवशी दुपारी आम्ही परत आलो मठामध्ये. आणि त्या दिवशी संध्याकाळी एक महिला मोठा प्रश्न घेऊन आली. ती अचानकपणे येऊन पोचली. तिच्या दौऱ्याला ड्रायव्हिंगची भीती वाटली म्हणून ती लोणावळ्यात उतरली होती. स्वामी भक्त होती म्हणून मठात आली. व मी भेटले म्हणून तिने मला तिचा प्रश्न सांगितला.
आणि तिचं आयुष्य सुखाचं झालं. तिचा संसार मोडायला आलेला होता, तो संसार नीट उभा राहिला. महाराजांनी हे काम करून घ्यायचं होतं महाराजांना माझ्याकडून, म्हणून कुलदेवतेच्या दर्शनाला महाराजांनी जाऊ दिलं नाही. आणि म्हणून मी या महिलेला असं म्हटलं की अगं, लोकांचे प्रश्न सोडवणं हे माझं काम आहे, ते सोडून मी तिथे येऊन बसू शकत नाही 7 दिवस. म्हणाली नाही ताई, निदान तुम्ही 1 दिवस तरी या, 1 दिवस तरी या. आता सप्ताह संपायची वेळ आली. त्याच्या आदल्या दिवशी असं झालं की तिचा परत फोन आला आणि म्हणाले की ताई तुम्ही या, तुम्ही आलात की मला फक्त मिस कॉल द्या, मी तुम्हाला बाहेर घ्यायला येते. मग मी, राजे, आपले राजेसाहेब, माझे यजमान आणि आणखीन कोणी, आम्ही 4 जण गेलो. ती लागलीच धावत आली. माझी आसन व्यवस्था तिने उत्तम करून ठेवली होती. तिला अत्यंत आनंद झालेला होता की मी त्या कार्यक्रमाला आले म्हणून. आणि मग तिने जाऊन त्या निवेदिकेला सांगितलं की तू असं असं सांग. आणि म्हणून ती निवेदन करणारी होती. तिने मध्येच सांगितलं की स्वामी समर्थ परिवाराच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई ताते, नाना करंदीकरांची कन्या आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, म्हणून जे भागवत सप्ताह घेत होती ते ताईंचा सत्कार करतील आणि म्हणून ताईंनी स्टेजवर यावं. मध्यंतरामध्ये हा कार्यक्रम पार पडला. 1000 लोकांपुढे महाराजांनी आणलं स्टेजवर. आता पुढची घटना आणखीच महत्त्वाची आहे. मी म्हटलं कार्यक्रम झाला. मी म्हटलं दुसऱ्या दिवशी सप्ताह संपणार आहे आणि त्या दिवशी ज्यांनी भागवत सप्ताह केला त्या गुरूंचे सगळेजण, मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्या सत्कार करणार होते. मी म्हटलं मग आता आपल्या संस्थेमार्फे पण सत्कार झाला पाहिजे. आणि म्हणून परत आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना काय द्यायचं आहे ते सगळं घेऊन गेलो. गेल्याबरोबर या मुलीला मी सांगितलं की हे बघ, आज आम्ही सत्कार करणार आहोत, पण सत्कार राजे आणि दाते करतील. तू माझा नावाचा उल्लेख तू करायचा नाही, मी स्टेजवर येणार नाही. बरं बरं म्हणाली, गेली. आणि नंतर परत जेव्हा सत्कार करायच्या वेळेला, अनाऊन्स करायच्या वेळेला परत त्या निवेदिकेने सांगताना असंच सांगितलं की स्वामी समर्थ परिवाराच्या अध्यक्षा नानांच्या सुकन्या उज्ज्वलाताई ताते अमुक अमुक व्यक्तीचा सत्कार करतील. झालं. आता नाव डिक्लेअर केल्यानंतर एवढ्या समुदायापुढे मी नाही येणार म्हणणं योग्य नाही, म्हणून मग मी, श्री राजे आणि श्री ताते आम्ही सगळे स्टेजवर गेलो. त्यांना शाल वगैरे घातली गेली. आता राजेसाहेब काहीतरी बोलणार होते आणि मला सगळ्या कामाची नेहमी घाई असते, हा माझा स्वभाव. त्यामुळे आता त्यांना बोलायचं ते त्यांना माईक पाहिजे. आता माझी काय गरज होती का तिथे मध्ये पडायची, पण हा स्वभाव ना की त्यांना पटकन माईक मिळावा. आणि म्हणून मी निवेदिकेला नुसती खूण केली माईकची. तर आता तिने तसाच माईक द्यायच्या ऐवजी परत सांगितलं की आता उज्ज्वलाताई 5 मिनिटं बोलणार आहेत. हा ना, आता बोलायला पाहिजे. आणि मग बोलल्यानंतर आपल्या पंचकाची कथा सगळ्यांना सांगून झाली. जे काय अनुभव आले ते थोडक्यात सगळे सांगितले. 1000 लोकांपुढे महाराजांनी अशा प्रकारची प्रसिद्धी आपल्या कार्याला पण दिली, मला पण दिली. असं मोठेपण महाराज आपल्याला देत असतात. आता मगाशी म्हटलं की स्वामी समर्थांनी श्रीपाद भटाला मोठे केलं आणि त्याचप्रमाणे जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांचा अहंकार दूर केला. स्वामी 2 गोष्टी घडवतात त्याच्याच म्हणजे एक अनुभव आहे म्हणून सांगते. गमतीशीर अनुभव आहे खरोखरच. महाराजांची लीला काय बोलणार आपण, असंच मी म्हणेन. माझ्याकडे एक महिला आली. 14 वर्षाची मुलगी होती. या महिलेचा डायव्हर्स झाला होता. आईबरोबर राहत होती. ती आई, 2घी जणी आल्या आणि या महिलेनी मला सांगितलं की ताई, मोठा प्रश्न आहे की माझी जी मुलगी आहे ती आता 14 वर्षाची झाली आणि ती माझ्या आईचं अजिबात ऐकत नाही. मला नोकरी करणं तर भागच आहे आणि ही शाळेतनं आल्यानंतर राजेशी नीट बोलत नाही, जेवत नाही, खिडकीच्या बाहेरच बस म्हणते, अजिबात ऐकत नाही आणि दोघींचं प्रचंड भांडण होत आहे. आणि मला संध्याकाळी आल्यानंतर ते ऐकून मी कंटाळून गेले. ताई, मला ह्याच्यातून तुम्ही बाहेर काढा की त्या दोघींचं छान पटायला लागू दे. मी म्हटलं ठीक आहे, महाराजांना तुझी सगळी कथा सांगते, महाराज ऐकतच आहेत, उपासना देते, तू कर, घरात शांतता निर्माण होईल, तुझा प्रश्न निश्चित स्वामी सोडवतील. गेली. 2 वर्षांनी आली लोणावळ्याला. बरोबर एक व्यक्ती होती. तिच्या गळ्यात पण मला मंगळसूत्र दिसत होतं. मी जरा ती म्हणाली, ओळखलत का? मी तिला ओळखलं. माझं आडनाव पण आठवलं, मालाडला राहणारी सगळं आठवलं. बघताना तर ही वेगळी दिसते, बरोबर व्यक्ती आहे, परत लग्न केलं असेल असा मनात विचार येऊन गेला.
तिने स्वतःहून सांगितलं की ताई तुम्हाला काय सांगू मी, खरोखरच केवढी कृपा आहे. म्हणाली मी तुमच्याकडे प्रश्न घेऊन आले, प्रश्न विचारला, उपासना सुरू केली आणि म्हणाली अशी व्यक्ती माझ्या परिचयात आली आणि त्यांच्याशी मी विवाह केलाय. आणि म्हणाली जो माझा प्रश्न होता तो प्रश्न लिलया सुटलाय. कसा? तर म्हणाली की त्यांना पण 14 वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीचं आणि माझ्या मुलीचं प्रचंड पटतं आणि दोघी गुण्यागोविंदाने मी माझ्या नवऱ्याकडे राहते. आता या महिलेला मनामध्ये लग्न करायचा विचारही नव्हता, फक्त आपल्या मुलीचं आणि आईचं पटावं असं तिला वाटत होतं. तर महाराजांनी तिला सगळ्या दृष्टिकोनातून सुखी केलं. अशा प्रकारचे मिरॅकल्स महाराज घडवत असतात. आता दुसऱ्या एका व्यक्तीची गंमत सांगते. लोणावळ्यामध्ये राहणारीच व्यक्ती होती. त्याने लग्न ठरवलं होतं आणि आई वडिलांना अजिबात पसंत नव्हतं, म्हणजे प्रचंड विरोध होता. आणि या व्यक्तीला काही झालं तरी त्याच मुलीशी लग्न करायचं होतं. माझ्याकडे येऊन दर रविवारी येऊन मला भेटायचे, रडवेला चेहरा करून सगळं सांगायचे. थोडेसे ते स्वतः डिप्रेशनमध्ये जात आहेत अशी मला भीती वाटायला लागली. आता त्यांची ते महाराष्ट्रातले नव्हते, परप्रांतातले होते, त्यामुळे त्यांचे आईवडील काही मठामध्ये वगैरे यायचे नाही. पण माझ्या मनामध्ये सदैव असा विचार यायचा की त्याचे आईवडील मला भेटले पाहिजेत, म्हणजे मला त्याची कंडिशन काय आहे ती सांगता येतील, म्हणजे हा डिप्रेशनमध्ये जाण्याच्या आधी याचा प्रश्न सुटू शकेल. आणि गंमत सांगते, एक दिवस खरोखरच मुलाचे आईवडील मला भेटायला आले. खरं काही त्यांचा मठाशी संबंध नाही, पण त्यांना फक्त माहिती की अशा ताई या मठात असतात. पहिल्यांदाच मठात आले आणि मला भेटायला आले. मुलाची आई काय आली नाही, तिला ते लग्न करायचंच नव्हतं. वडिलांना कुठून तरी वाटत असेल की काहीतरी सोल्युशन बघूया. माझ्याकडे आले आणि ओळख करून दिली की मी असा याचा म्हणेन. तर मी त्यांना म्हटलं की बरं झालं तुम्ही आलात, म्हणजे एखादी व्यक्ती जरी प्रश्न विचारायला आली नाही तरी ती यावी असं वाटल्यानंतर देखील महाराज प्रेरणा देऊन त्या व्यक्तीला पाठवतात. बरोबर? ती व्यक्ती आली आणि तिने सांगितलं की असं आहे आणि आम्हाला अजिबात हे लग्न पसंत नाही, माझ्या बायकोला तर अजिबातच नाही आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही आलात हे बरं झालं, कारण म्हटलं मला तुमच्या भेटीची इच्छा होती एवढंच की त्या मुलाचं आयुष्य सुखी व्हावं, हा आयुष्यात उद्ध्वस्त होऊ नये. मग मी त्याला त्याची काय आहे परिस्थिती सगळ्या वडिलांना समजावून सांगितली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जर तुमचा मुलगा हवा असेल तर तुम्ही हे लग्न करून द्यायचं आहे. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. तुम्ही दुसऱ्या मार्गाने सुख शोधायला जात असाल तर तिथे सुख मिळणारच आहे, याची काय गॅरंटी आहे का तुम्हाला? महाराजांवर सोपवा आणि हे लग्न करून द्या, पुढचं महाराज सगळं सांभाळून घेतील. आणि त्याप्रमाणे त्या मुलाचं लग्न त्यांनी केलं, तो मुलगा सुखी झाला. महाराज अशा प्रकारे नुसती आपल्या मनामध्ये भावना यावी की त्या व्यक्तीने येऊन प्रश्न विचारावा, म्हणजे प्रश्न सुटेल. तरी प्रश्न महाराज त्या व्यक्तीला पाठवतात आणि प्रश्न सुटवतात. एवढे महाराज प्रत्येकाची काळजी घेत असतात. आता हा लग्नावरच विषय निघाल्यानंतर आता गमतीशीर गोष्ट आहे ती सांगते. पुण्यातलाच एक मुलगा होता, मारवाडी, त्याचं दुकान होतं आणि त्याच्या ब्राह्मण मुलीची लग्न ठरवलं होतं. आता व्हेज नॉनव्हेजचा काय प्रश्न नव्हता, तरी पण मुलाचे आई वडील अजिबात लग्न करून द्यायला तयार नाहीत. या मुलीचं वय 27 झालेलं, मुलीला वडील नाहीत, आई एकटीच. त्या माझ्याकडे येऊन म्हणाल्या की अहो असं सगळं आहे आणि ही दुसऱ्या मुलाशी लग्न करायला तयार नाही. मी आता फार थकून गेले हिचा विचार करून. मग त्या मुलीशी बोलले, सगळं जाणलं, तिला काय म्हणायचं आहे ते. मग तिला म्हटलं त्याला घेऊन ये मठामध्ये, मी त्याच्याशी पण बोलते. आणि गमत म्हणजे ती बरोबर 16 जानेवारीला ती मठात त्याला घेऊन आली. मी त्या मुलाशी बोलले, सगळं बोलले, त्याला सगळं सांगितलं. तिला पण सगळं सांगितलं की तू त्या घरात गेल्यावर तुला कसं वागायला लागणार आहे, तुला घोंगट घ्यायला लागणार आहे. 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. घरात तुला घोंगट घ्यायला लागेल, त्या सगळ्या गोष्टी तिने ऐकायला लागेल. आपल्या आहे तसं नाही, आरेला कार्य करतात तसं तिथे नाही चालणार आहे. हे सगळं तुला मान्य असलं तर तू लग्नाला तयार हो. त्याला पण सांगितलं की ती कशी वागू शकेल आणि तुला कसं सांभाळून घ्यायला लागेल. पुढे त्याला सांगितलं की तू वडिलांच्या बरोबर बिझनेसमध्ये आहे, वडिलांना हे लग्न पसंत नाही, तर तू स्वतंत्र व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभा राहू शकतोस का? तो म्हणाला की हो. म्हटलं ठीक आहे, एवढी तुझ्यामध्ये हिंमत आहे आणि तुम्ही दोघं एवढे खंबीर आहात की केलं लग्न तर हेच करायचं आहे, पाऊल पुढे टाक, महाराज तुझ्याबरोबर आहेत.
आणि गंमत म्हणजे बरोबर 21 तारखेला त्यांनी पुण्यामध्ये रजिस्टर लग्न केलं. 16 जानेवारीची गोष्ट. 21 जानेवारीला दोघांनी विवाह केला आणि त्या मुलांनी वडिलांना दुपारी 3 वाजता फोन केला की मी असं असं लग्न केलं आहे. वडील म्हणाले घरी ये. हा घरी गेला, घाबरतच निघाला होता तिला घेऊन. तर घरी वडिलांनी स्वागताची जय्यत तयारी केली. आपल्या दोन्ही मुली, जावई, त्यांची मुलं सगळ्यांना घरी बोलवून छोटासा समारंभ झाला आणि तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर त्यांनी लोणावळ्यामध्ये रिसेप्शन केलं. त्या मुलांनी ते दाखवलं धैर्य की मी करू शकतो. आणि पुढे त्यांनी मानलं की तू पुढे जा, महाराजांची शक्ती तुझ्या पुढे आहे. या 2 शब्दावर त्यांनी जर पाऊल टाकलं त्याचं आयुष्य सुखी झालं, कारण महाराजांनी सांभाळून घेतलं. आणि म्हणून वडिलांना वाटलं की ठीक आहे, आता लग्न झालंय, स्वागत करूया. आणि सगळं प्रचंड, कुठेही अडचणी राहिल्या नाहीत. सगळ्या कथा गंमत म्हणून तुम्हाला सांगितल्या की अशा प्रकारे महाराज अनेक गोष्टींनी आपल्याला सहकार्य करत असतात. आणि म्हणून आपली प्रचंड इच्छाशक्ती, तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी कार्यरत राहण्याची आपली इच्छाशक्ती तुम्ही वाढवायची आहे. हे जग सुखी असावं हीच परमेश्वराची इच्छा आहे. सगळं चक्र आहे, फक्त माणसाचं जीवन चक्र आहे तेच माणसाने बदललं आहे, म्हणून सगळे प्रॉब्लेम आहेत. ज्याप्रमाणे पाण्याची वाफ होते, सागराच्या पाणी सगळ्यात पाणी सागरामध्ये जातं, वाफ होते, त्याचेच ढग होतात, तेच पाणी परत पडतं, परत वाफ होते, परत ढग होतात, परत पाऊस पडतो. हे चक्र चालू राहिलेलं आहे. वनस्पती ऑक्सिजन सोडतात, माणसाला ऑक्सिजन लागतो, तो वनस्पतीकडून मिळतो, माणसाला कार्बन डायऑक्साईड वगैरे घेतात. हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आपल्या शरीरात मध्ये पण आपोआप जे काय आपण खातो आहे त्याच्यापासून रक्त तयार होतं आहे. सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित ईश्वरी कृपेने चालूच राहिल्या आहेत. फक्त माणसं चुकीची वागतात. जे नियम दिले त्या नियमांचे फॉलो करत नाही आणि म्हणून समाजामध्ये आज अनेक दुःख निर्माण झालेली आहे. दुःखाचा करता आम्हीच आहोत आणि दुःखमुक्त आपल्याला गुरु करतोय. आणि म्हणून गुरुचरणाशी आपल्याला राहायचं आहे. महाराजांचं मोठेपण जाणून महाराजांची उपासना करायची आहे. महाराजांना बांधून नाही, महाराज माझं हे काम झालंच पाहिजे, माझं हे काम झालंच पाहिजे, असं कसं होणार नाही, तुम्हाला हे कर नाही. सरेंडर. महाराज करणार. जी इच्छा आहे माझी ती काही एखादी पूर्ण होणार नाही, त्याच्या मागे देखील महाराजांचं काहीतरी कारण आहे, लक्षात घ्या. त्यांना माहिती असतं की या गोष्टीत पुढे गेल्यावर काय होणार आहे आणि जर थांबलं आणि दुसऱ्या मार्गाने गेलं तर आयुष्य कसं सुधारणार आहे, हे महाराजांना माहिती असतं, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून एखादा प्रश्न सुटत नाहीये म्हणून रडत राहू नका. महाराजांवर सोपवायचं आहे. महाराजांना काही एका महिलेने आपल्या मुलाला स्वामींच्या पायावर घातलं. 12वीत होता. खोपोलीची राहणारी होती त्यावेळेला ती महिला. नानी असतानाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर मला भेटली आणि त्यांनी सांगितलेली कथा आहे. मुलाला मुलगी झाली म्हणून त्या मठात भेटायला आल्या होत्या मला. आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा 12वीला होता, अजिबात अभ्यास करत नव्हता. तेव्हा मी वैतागून महाराजांना सांगितलं आता ह्या मुलाला तुम्ही सांभाळायचं आहे, मी त्याची काळजी करणार नाही. आणि त्याच्यानंतर तो एवढा अभ्यास करायला लागला की त्या म्हणाला की तो आज अमेरिकेत आहेत आणि त्याची स्वतःची विमानं आहेत आणि त्याला मुलगी झाली, त्याचे पेढे घेऊन मी आले. मला विचारलं मी तुम्हाला काय देऊ, मी काय मागितलं असेल. मी त्यांना म्हटलं की मला स्वामी भवनाच्या दाराशी चाफ्याचं झाड हवं आहे. तुम्ही खंड्याला राहतात, तुमच्या इथे तशी झाडं, सुंदर झाडं मिळतील. मला एक सुंदर स्वामींना चाफ्याची फुलं मिळावीत रोज, म्हणून चाफ्याचं सुंदर झाडाचीच फक्त भेट द्या. मागताना तेवढंच मागायचं आहे. कोणाकडूनही अपेक्षा तेवढीच ठेवायची आहे, कारण आपल्याला कोण देणार आहे, आपल्याला परमेश्वर स्वामी देणार आहेत. सगळं जेवढं आपण पचवू शकू तेवढं सर्व महाराज आपल्याला देणार आहेत. अति पैसा पण कधीतरी माणसाला बिघडवतो. प्रचंड यश मिळालं तरी देखील मनुष्य अहंकाराने फुगून भक्ती मार्गाला विसरू शकतो. आणि म्हणून महाराज आपण आहोत त्याच्यापेक्षा आपली उंची वाढवतील, आपली प्रगती करून घेतील, पण जे पेलणार नाही आहेत तेवढं ते आपल्याला देणार नाहीत, हे लक्षात ठेवा.
आणि म्हणून महाराजांनी माझं हे काम करावं, महाराजांनी माझं ते काम करावं, मग हेच काय झालं नाही असे सगळे सैरभैर विचार करत इकडे अमुक पादुका आल्या आहेत, इकडे अमुक झालं आहे, इकडे हा चमत्कार घडला आहे म्हणून धावत सुटणं सगळं बंद करा. एकच की महाराज माझ्या अवतीभोवती आहेत, महाराज मला सांभाळून घेणार आहेत आणि मी नानांनी दिलेल्या मार्गाने जात आहे. सद्विचारांचं शिंपण माझ्या हृदयात सातत्याने करत आहे आणि त्याचबरोबर माझ्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात देखील सद्भावना निर्माण होऊन तीही व्यक्ती जीवनामध्ये सुखी होत राहील अशा प्रकारच्या विचार सदैव मनामध्ये आणा तुम्ही. कारण हेच महाराजांचं कार्य आहे आणि महाराजांना हेच हवं आहे, ईश्वराला हेच हवं आहे की सुखी व्हावे सारे जन. आणि म्हणून स्वामी समर्थ परिवाराचं हे स्वामी भक्तीच्या प्रसाराचा कार्य म्हणजे या जगन्नाथाचा रथ आहे. त्या रथामध्ये आपण सहभागी होण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे आणि या भाग्यानेच आपण भाग्यवंत होणार आहोत, पुण्यसंचय होणार आहोत आणि पुढे आपलं आयुष्य पूर्ण सुखाचं, आपल्याबरोबर अनेक पिढ्यांचा आपण उद्धार करू शकतो स्वामी भक्तीतून. हे मोठं पुण्यकर्म आपल्या गाठीशी आपण मानू शकतोय, तर आम्ही उगाचच नको त्या मोहात का पडतो. एक अशी छोटीशी गोष्ट आहे की एक गृहस्थाकडे सोन्याची वीट होती. आता तुम्ही कल्पनेने मोहरून गेला असाल की सोन्याची वीट म्हणजे काय. अशा भ्रमात पडू नका काहीतरी, त्याचा काही उपयोग नाही आहे. महाराजांची कृपा ही सर्व श्रेष्ठ कृपा ही महत्त्वाची, लक्षात घ्या आयुष्यामध्ये. आता ही वीट आहे आणि ती वीट तो जमिनीत त्यांनी पुरून ठेवली आहे. आता सोन्याची वीट आहे त्यामुळे तो जाऊन दिवसातून 2 वेळा जाऊन बघायचा, काढायची, बघायची, परत ठेवायची, काढायची, बघायची, तेच ठेवायची. वर्षानुवर्ष चाललंय. शेजाऱ्यांनी हे बघितल्यावर त्याच्या मनात संशय आला की हा रोज इथे येतो, खणतो, काहीतरी बघतो, काढतो, देतो, काय आहे ते बघूया. म्हणून शेजाऱ्यांनी एक दिवस तो कुठे दिले असताना तिथे खणलं तर सोन्याची वीट बघितली. शेजाऱ्याने ती वीट घेतली, स्वतःकडे घेऊन गेला. चोरी करायची म्हणून नाही, लक्षात घ्या. घेऊन गेला. हा आला आणि त्याने तिथे मातीची वीट ठेवून दिली. हा आला आणि त्यांनी जेव्हा खणून बघितलं तेव्हा तिथे मातीची वीट म्हटल्यावर हा जोरजोरात रडायला लागला. मग हा शेजारी धावत आला, का रडतोय, का रडतोय विचारलं त्याला. तो म्हणाला, अरे अशी मी सोन्याची वीट ठेवली होती, रोज बघायचो मी त्याच्याकडे. शेजारी म्हणाला, तर काय फरक पडतोय, आज मातीची बघ जाऊ. नाहीतरी त्या विटेचा उपयोग तू काय करत होतास, नुसती बघत होता. तसं आम्ही आमची इन्व्हेस्टमेंट कशी वाढली आहे बघत असतो. बरोबर आहे. 80% लोक तरी हाच विचार करत असतात की माझं सेव्हिंग किती आणि मी ते कसं वाढवणार आहे. आणि उपभोग घेताना आणि दुसऱ्याचा देताना कंजूसी. आयुष्य जगायला शिका. खूप तरुण मुलांना सांगते, वयस्कर गृहस्थांना सांगते, प्रॉपर्टी आहे भरपूर. त्यांना प्रश्न पडतो, माझ्याकडे गंमत आहे, खरंच सांगते ही महाराजांची कृपा आहे. लोक माझ्याकडे येऊन त्यांचं सेव्हिंग कसं आहे, किती आहे आणि त्याची आम्ही आता वाटणी कशी करावी. 2 मुलं असतील, 1 मुलगा आणि 1 मुलगी किंवा 2 मुलं, अशा प्रकारचे समस्या घेऊन अशा प्रकारचा कन्सल्ट करायला सुद्धा लोक माझ्याकडे येतात. त्यांना मी काय सल्ला देते, एवढी प्रॉपर्टी आहे ना, तुम्हाला जी वाटते की मला पुढे आयुष्यात जास्त आयुष्य मिळालं तर मला पुढच्या खर्चासाठी पैसे पाहिजे, जेवढी आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतंय तेवढी काढून ठेवा आणि उरलेली आत्ताच मुलांना देऊन मोकळे व्हा. आत्ता मुलांचं तरुण वय आहे, त्यांना आत्ता पैशाची गरज आहे, ते आत्ता हाऊसमौज करू शकतात. त्यांना सुखाने जगायला द्या. तुम्ही साठवून ठेवणार आणि मग त्याचा उपभोग तुम्ही स्वतःही घेऊ शकत नाहीये अशी गोष्ट कशाला साठवत जायची. आयुष्य जगायला शिकलं पाहिजे. भक्ती मार्गातली ही गोष्ट आहे, तुम्ही मोहात पडू नका. परमेश्वर काळजी घेणारा आहे. आणि त्याप्रमाणे त्या सोन्याच्या विटेची म्हणून गोष्ट सांगितली की त्या माणसाला त्या सोन्याच्या विटेचा काहीही उपभोग घेत नव्हता, फक्त नुसतं समाधान की ती सोन्याची आहे. तसं आपण आयुष्यात करायचं नाहीये. आपल्याकडे काय आहे ते उधळत राहा. नाना पण नेहमी म्हणायचे, मुक्त हस्तांनी देत राहा. आणि खरोखर नानांनी त्यांच्या आयुष्यात जेव्हा जोपर्यंत ते नोकरी करत होते त्या वेळेला त्यांनी सढळ हातांनी अनेक संस्थांना तर मदत केलीच,
पण त्याचबरोबर अनेक जवळचे जे कोण नातेवाईक होते त्या सर्व नातेवाईकांना नाना आर्थिक मदत करत होते. ज्यांना आर्थिक मदतीची काही गरज नव्हती अशा लोकांना हाऊस म्हणून कुठल्या गावाला कुठे गेले तर तिकडची काय चांगली वस्तू आहे ती आणून प्रेमाने देत राहत. असं हे उधळत राहा, प्रेमाची उधळणी करा. माणसं जोडायची आहेत आपल्याला. त्यामुळे माणसांवर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी काही त्याग करायला शिका. सगळाच उपभोग नुसतं बघण्यात आणि संभाळून ठेवण्यात समाधान मानू नका. देत राहा, मुक्त हस्ताने देत राहा आणि अगदी मोकळ्या मनाने परमेश्वराची उपासना करा. स्वामींची उपासना करा. स्वामी जळी तळी काष्टी स्वामी आहेत. स्वामी मला सांभाळून घेणार हा एक भाव जर मनामध्ये हृदयात आला तर तुम्हाला कसली चिंता कधी पडणार नाही हे लक्षात ठेवा. आणि चिंता असली की मग सगळी दुखणी असतात, एकामागोमाग वयांना आता 40-45व्या वर्षी बायकांना काय दुखणी सुरू होतात. कारण चिंता कसं होणार, माझ्या मुलाचं भवितव्य कसं होणार. आता दुसरा चिंतेचा विषय नाही, त्यामुळे दुसरी एक काहीतरी चिंता घेऊन बसायची ही एक सवय माणसाला वाईट असते. आणि म्हणून चिंता सोडायची. परमेश्वर बघणारा आहेच आणि जे आहे तो आपला जर विश्वास असला तर तो धावत येतोच. आणि म्हणून संतांची चरित्र वाचा, चांगलं वाचन करा, चांगलं चिंतन करा आणि त्यानुसार आपल्याला जीवनामध्ये काय परिवर्तन करायचंय. डे टू डे लाईफमध्ये वेळ नाही हे कारणच नाही आहे. माणसाला भरपूर वेळे मी म्हटल्याप्रमाणे की महाराज आपलं काही मोठं काम सुद्धा छोट्या वेळात करून टाकतात जर आपली इच्छा असली तर. त्यामुळे महाराजांना अनन्य भावाने शरण जाऊन महाराजांसाठी मला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, माझ्या जीवन हे मला सार्थकी लावायचं आहे. नानांसारखं आयुष्य आपल्याला बघायला मिळालेलं आहे. ते जर एवढं मोठं प्रचंड कार्य करू शकतात तर त्या कार्यामधला छोटासा भाग सहभागात माझं काहीतरी योगदान असेल. तन मन धन तुझ्यापदी नाथा, पंचारती तुझं श्री स्वामी समर्थ आहे. जर नानाने म्हटलं आहे ते खूप महत्त्वाचं. आम्ही फक्त स्वतःसाठी जगतो आणि त्यातून आपल्या कुटुंबामध्ये असलेल्या माणसांसाठी जगतो आणि मग परमेश्वराला म्हणतो मला दुःख का. इतर परमेश्वराची इतर रूप प्रत्येक माणसात असलेला ईश्वर आपण जाणतच नाही. तो जर जाणता आला तर मग हे अवघं जे विश्व आहे ते आनंद 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 म्हणून तुकारामाने जे म्हटले, आनंदाचे डोही आनंदाची तरंग, सगळ्याकडे नुसता आनंद आनंद भरला आहे. अशा आनंदात नाना वावरले आणि नानांनी आनंदाचं शिंपण केलं. त्यातलं काही थेंब आपल्यावर तुषार आपण घेतलेले आहेत. आता आपल्याला पण अशाच तुषारांची निर्मिती करायची आहे आणि त्याचं शिंपण इतरांसाठी करायचं आहे. हे ध्येय आपल्या जगन्नाथाचा रथ उठून करायचं आहे. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, श्रीरामचंद्र की जय. आव्हान स्वीकारा. आयुष्यामध्ये जी आव्हानं येतील ती स्वीकारत पुढे जाणं म्हणजे समर्थांची भक्ती. आणि म्हणून नाना म्हणायचे समर्थांचा भक्त हा समर्थ असतो आणि तसं समर्थ होऊन आपल्याला दाखवायचं आहे आणि आपल्यावर कृपा करून घ्यायची आहे आणि इतरांसाठी आपण आनंदाचं साम्राज्य पसरण्याच्या कार्यामध्ये आपल्याला सर्वांना सहभाग घ्यायचा आहे. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.